प्रवीण दर्डे मला म्हणाला होता की संजय जाधव तू बिमारी आहे यार. गप्प राहावा मी काळा असलो म्हणून सांगा झालं काय, अजूनही मला आठवत. पण तेव्हा जोगबाईंनी चिमटा काढला होता, मला अजूनही ती लाईन आठवते. टाचणी माझ्या हातात आहे हा संजय, हा फुगा मी कधीही फोडू शकते. आणि हे मी कधीच विसरू शकत नाही. जेव्हा मुलगी झाली मला, त्याच्यानंतर ना आय स्टार्टेड थिंकिंग की कधीतरी मुलगी मोठी होईल आणि मला विचारेल की बाबा तू एवढा कॅमेरा करतो, तू आयुष्यात एकतरी फिल्म केलीस का. या भीतीने ना मला माझी झोप उडाली होती. शिरीन श्रेयसला म्हणते ना बच्चू असतो बच्चू, तर आपल्याला फक्त ती चौकट दिसते. पण जर तुम्ही वाईड शॉटमध्ये बघितलात ना तर त्या शिरीन आणि श्रेयसच्या खाली एक लाईट बॉय थर्माकॉल घेऊन उभा असतो, एक कुठेतरी बूम असतो, एक कोणतरी कटर घेऊनच उभा असतो आणि ह्याच्यात तुम्हाला इमोशन्स द्यायचे असतात. सुनील गावस्कर इज दैवत माझ्यासाठी. सर आले आणि बाजूला येऊन बसले रे, आणि मी त्या फ्लाईटमध्ये असा बसून होतो, असा. आजूबाजूचे लोक ना त्यांच्याकडे येऊन ऑटोग्राफ घेत होते, तर मी काहीच बोलू शकलो नाही, तोंडात माझे शब्द निघत नव्हता. तर अजय अतुलने CD पाठवली होती आणि त्यावेळी गाणं काय होतं, लारा लारा ला लारा ला. सगळे आम्ही ना असं झालो की आईला काय गाणं यार. आणि मला वेगळं टेन्शन रे की साला गाणं तो इसका बजेगा. तर मी रात्री 2:30 वाजता अजयला फोन केला, म्हटलं अजय गाणं तर सॉलिड झालं यार, पण जेव्हा फिल्म रिलीज होईल ना लोक गाणं ऐकणार नाहीत, लोक गाणं बघतील. पण ॲटिट्यूड माइंड पैसा जर बघितला असेल तू, तर मी ते शेवटी मी मुद्दामून समोर येतो आणि म्हणतो की सवयीने जाल पुढे, तसं नका करू, सगळ्यांची नावं वाचून जा. कारण तुम्ही नावं वाचावीत म्हणून तर घेतो ना आम्ही एवढी मेहनत. फक्त नावं वाचा आमची आणि मग जा पुढे, एवढीच माझी रिक्वेस्ट. नमस्कार मंडळी, वायफळ गप्पांच्या नव्या कोऱ्या भागामध्ये मी सुयोग आणि प्राची तुमचं स्वागत करत आहोत. आजच्या भागामध्ये आपल्याबरोबर गप्पा मारण्यासाठी आलेले आहेत प्रसिद्ध दिग्दर्शक आणि सिनेमॅटोग्राफर संजय जाधव. त्यांनी आत्तापर्यंत 60पेक्षा जास्त चित्रपटांवर काम केलेलं आहे आणि मी ही यादी एकदा पुन्हा काढून बघितली आणि त्यावेळी माझ्या लहानपणी किंवा मी एकदम शाळेत असताना किंवा एकदम कॉलेजला असताना ते चित्रपट आले होते जे मी अगदी प्रेमाने त्या काळी पाहिले होते. आणि जेव्हा मला कळलं की ह्या सगळ्याची सिनेमॅटोग्राफी आहे ती संजय दादाने केली आहे, तेव्हा मला फार जबरदस्त वाटलं. ह्याची उदाहरणं द्यायची म्हणजे सावरखेड एक गाव, 7च्या आत घरात, पक पक पकाक, डोंबिवली फास्ट, साडेमाडे 3 आणि ऑफकोर्स त्यानंतरची यादी मोठीच आहे. पण त्याचबरोबर दिग्दर्शनात देखील दुनियादारीसारखा जबरदस्त चित्रपट त्यांनी आपल्यासाठी आणलेला आहे आणि असे अनेक चित्रपट त्यांनी आपल्यासमोर आणलेले आहेत. त्यामुळे आजच्या या भागामध्ये आपण या सगळ्याबद्दल गप्पा मारणार आहोत. पण ह्या भागाची जी हायलाईट आहे मंडळी ती माझ्यासाठी आहे सीन ब्रेकडाऊन. भागाच्या दरम्यान आपण काही चित्रपटांमधले काही सेगमेंट्स आहेत, काही सीन्स आहेत ते ब्रेकडाऊन केलेत. म्हणजे कसा कॅमेरा येतो, कसं काय काय गोष्टी होतात, त्याच्या मागे काय धावपळ चालू असते, काय काय गडबड होते, शेवटच्या मिनिटापर्यंत काय काय गोष्टी अनसर्टन असतात, त्याच्याबद्दल अगदी रोमांचित करून टाकणारे अनुभव दादाने आपल्याबरोबर शेअर केलेले आहेत. त्यात उदाहरण द्यायचं म्हणजे अगदी 3:30 मधले काही सीन आहेत किंवा जोगवा चित्रपटातला जीव रंगला दंगला गुंगला सा पिरमाची आस तू, असं गाणार नव्हतो मी पण तरी गाऊन दाखवतो. तर या गाण्याच्या चित्रीकरणादरम्यान काय काय झालं होतं याबद्दल आणि अशा अनेक अनुभवांबद्दल आपण बोललेलो आहोत. क्रिएटिव्ह किंवा आर्टिस्ट म्हणून करिअर म्हटलं तर त्याच्यामध्ये अप्स अँड डाऊन्स देखील असतात, तर त्याबद्दलही आम्ही मस्त चर्चा केलेली आहे. या पूर्ण संभाषणातून मी आणि प्राची खूप काही शिकलेलो आहोत. तर असा भाग आम्ही तुमच्यासाठी लगेच लावतो, पण तत्पूर्वी तुम्ही जर का मंडळी वायफळला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून टाका. त्याच्या बाजूला बेल आयकन आहे ते दाबून टाका, म्हणजे आम्ही जे काय तुमच्यासाठी सातत्याने बनवत असतो ते तुमच्यापर्यंत येऊन पोहोचेल. त्याचबरोबर वायफळ स्पेशल सुतार फेणी नावाचा जो आपला कार्यक्रम आहे तो बराच काळ लोक आम्हाला विचारत होती कधी लावणार आहात, का होत नाहीये, तर तो पुन्हा आपण घेऊन आलेलो आहोत. त्या कार्यक्रमाचे डिटेल्स खालती लिंकमध्ये दिलेले आहेत, तिकडे जाऊन ते पाहू शकता. आणि जर का तुमच्या शहरात तो होत असेल, जो आता पुण्या मुंबईकडे होतोय, तर नक्की कार्यक्रम बघायला आणि आम्हाला तिथे तुम्हाला भेटायला नक्कीच आवडेल. त्याचबरोबर वायफळ पत्रव्यवहाराचा तुम्ही जर का भाग झाला नसाल तर तो वा, म्हणजे मराठीतनं आम्ही ईमेल स्वरूपातनं जी पत्र पाठवतो ती तुम्हाला मिळतील. आणि वायफळ क्लब नावाची जी आपली मेंबरशिप आहे, जिकडे आपण एक्सक्लुझिव्ह कॉन्टेंट पाठवतो, ऑनलाईन वर्कशॉपिंग करतो, आमचा एक ऑनलाईन कॉल असतो, त्याच्या दरम्यान आम्ही सध्या कलाकृती, सवयी, हॅबिट्स ह्याच्याबद्दल खूप सारं वर्कशॉपिंग केलं, जिकडे आपले सगळे क्लब मेंबर्स एकत्र येऊन एकामेकांबरोबर काही ॲक्टिव्हिटीज करतात ऑनलाईन कॉलमध्ये. तर त्याचा जर का तुम्हाला भाग व्हायचा असेल, आमच्याकडनं दर आठवड्याला एक्सक्लुझिव्ह कॉन्टेंट तुम्हाला जर का मिळवायचं असेल तर हा क्लब नक्की जॉईन करा. त्याचेही डिटेल्स आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत. एवढंच बोलतो आणि सुरुवात करतो आजच्या वायफळ गप्पांच्या नव्या कोऱ्या एपिसोडची विथ नन अदर दॅन संजय जाधव. लेट्स गो. संजय दादा,
वायफळवर स्वागत आहे. येस. कसं वाटतंय? खूप छान. मी ऐकलं होतं वायफळबद्दल. मी तुझा तो स्वप्नीलचा एपिसोड बघितला होता. मला खूप आवडला होता. मला सगळ्यात महत्त्वाचं काय आवडलं ना, तू असा एकदम कम्फर्टेबल बसतोस. हां, असं नॉर्मली कोणी बसत नाही ना. काय तुझा पॉडकास्ट वगैरे असेल तर तू असं मस्त बसतोस आणि एकदम कम्फर्टेबली आणि खूप छान गप्पा मारतोस तू. आणि ऑफकोर्स स्वप्नील होता त्या एपिसोडमध्ये. त्यामुळे तुला बोलायला लागलं का काही की मी प्रयत्न केला. हा, बिकॉज स्वप्नील असला की ऍक्च्युली स्वप्नील बोलतो. अँड तो इतकं छान बोलतो, आपल्याला 2-3 तास कसे गेले कळत पण नाही. हो, मजा तर आलेली जबरदस्त. आणि मग ते रत्नागिरी वगैरे मग आला की मग भाई स्वप्नील बरोबर तू काही बोलू शकतो ना. स्वप्नील बरोबर तू फ्रान्सची इकॉनॉमी पण डिस्कस करू शकतो. स्वप्नील तेवढ्याच हक्काने बोलेल तुझ्याशी. जकास. आजचा दिवस कसा सुरुवात झाली आजच्या दिवसाची? आजच्या दिवसाची सुरुवात म्हणजे खरं सांगू का, मी आयुष्यात पहिल्यांदा पॉडकास्ट करतोय. ओके, हे मी फक्त बघितलंय यूट्यूबवर असे समोर माईक आणि वगैरे. तर आय वॉज म्हणजे मी जरा थोडासा काय म्हणतात त्याला एक्सायटेड, नर्वस असा सगळाच होतो की इतर काय होतं, हे सोशल मीडियावर तुम्ही काही बोला, त्याचा काही अर्थ निघू शकतो ना. त्याच्यामुळे भीती फार वाटते, हे बोलू का की हे बोललो तर वगैरे. पण एनिवे, पण आय एम रिली एक्सायटेड अबाउट टुडे बिकॉज दिस इज माय फर्स्ट पॉडकास्ट. याच्या आधी 2-2.5 वर्षापूर्वी मी सुलेखाबरोबर केला होता. त्याच्यानंतर मी आत्ता करतोय पॉडकास्ट. त्यामुळे आय एम रिली एक्सायटेड की अच्छा काहीतरी वेगळा एक्सपिरियन्स आहे आज. राईट. आणि सुंदर दिवसाची सुरुवात म्हणजे काय आहे तुझ्यासाठी? मी खरं सांगू का, मी तसा गुड बॉय आहे. म्हणजे मी रात्री 10ला झोपतो आणि सकाळी 5ला उठतो वगैरे. सो माझ्यासाठी दिवसाची सुरुवात जर मला सकाळी क्रिकेट खेळता आलं ना, तर फॉर मी इट्स अ ब्रिलियंट डे टू स्टार्ट विथ. बिकॉज नेट्समध्ये जायचं, क्रिकेट खेळायचं, एक अर्धा तास बॅटिंग करायची, अर्धा तास बॉलिंग करायची, फिल्डिंग करायची. दिस इज जस्ट अ गुड बिगिनिंग फॉर मी. वा. आणि मग आत्ता खेळायला आहेत ठरलेली व्यक्ती ज्यांच्यावर जाणं होतं की? हो, माझा क्लब आहे, प्रॉपर माझा क्लब आहे गोरेगावला. आणि देर आर व्हेरियस क्लब्स जिथे मी खेळतो. ॲक्च्युली व्हायचं होतं क्रिकेटर्स ना आपल्याला, ते तर बरोबर तकदीरने साथ नाही दिया. खरं. हां, आपली चुकी नाही. हां, तर क्रिकेटर नाही झालो म्हणून मग मी फिल्म इंडस्ट्री झालो. पण मी अजूनही नेहमी हेच म्हणतो की ते माझं प्रोफेशन आहे. क्रिकेट इज माय प्रोफेशन. हे फिल्म मेकिंग वगैरे हॉबी आहे, फावल्या वेळात जर जमलं तर. अदरवाईज मी एव्हरी सॅटर्डे संडे मॅचेस खेळतो, एव्हरी सॅटर्डे संडे. आणि मधल्या वेळात जर वेळ असेल तर तेव्हा पण मी मॅचेस खेळतो. आता पाऊस पडतोय तर मी नॉर्मली सकाळी इंडोर नेट्समध्ये जातो आणि मी क्रिकेट खेळतो. ओके. येस. मग आता ते काय सीझन का टेनिस? लेदर बॉल टेनिस वगैरे नाही, प्रॉपर लेदर बॉल. हां, पॅड लहानपणापासून लेदर बॉल. वा. हां, येस. मला माझे पॅड्स पण आहेत ना, ते सुनील गावस्कर सर वापरायचे, नंतर सचिन तेंडुलकर वापरायचे, बोरँडचे पॅड्स. भाई आपले पॅड्स ते आहेत. हां, एकदम. बाकी सगळं आपला अप्रोच जो आहे ना, ॲटिट्यूड जो आहे ना, तो अजूनही म्हणजे कदाचित कॉल येईल आपल्याला BCCI म्हणून मी अननोन कॉल उचलतो. हां, तो अप्रोच आहे. अरे पॅड वगैरे दुर्मिळ. आमच्या लहानपणी पॅड वगैरे कोणाकडे असेल म्हणजे फार, कारण दापोलीत काय ॲक्सेसच नव्हता आम्हाला तेव्हा. आता आहे सगळ्यांना. आणि तेव्हा आम्ही टेनिस आणि त्याच्यावर खेळायचो. आणि मग आमच्या शाळेनं ना कॉन्ट्रीब्युशन कडून 15 मुलांचं मिळून एक किट असा घेतला होता. त्यामुळे त्यावेळी ते जे दुर्मिळ होते ना की 2च ग्लोव्ज, मग ते 2च पेअर, मग त्या नीट वापरायच्या. इट इज व्हेरी अनहायजेनिक, असं नाही करायला पाहिजे. हो, अर्थात. पण ते त्यावेळी ऑफकोर्स. तर ते क्रिकेट आमचं तसं नाही, तर मग रबरी बॉलवरच आपण ग्राउंड. माझ्यासाठी क्रिकेट म्हणजे मी लहान असताना मला जेन्युअनली स्वप्न पडायचं की मला सुनील गावस्कर उठवतात. म्हणजे माझ्याबरोबर तो किस्सा ॲक्च्युली. सुनील गावस्कर म्हणजे देव, अजूनही देव. सो आय वॉज शूटिंग इन चेन्नई. आणि मी जवळजवळ 3 महिने मी शूटिंग करत होतो तिकडे. आणि माझं शेड्यूल रॅप झालं आणि मला मुंबईत परत यायचं होतं, माझं दुसरी फिल्म चालू होत होती. सो मी एकटाच ट्रॅव्हल करत होतो चेन्नईवरनं, बाकी सगळं युनिट नंतर येणार होतं. तर मी घाईघाईत बॅग वगैरे पॅक केली होती आणि मी पटापट निघालो. तरी पण मला एअरपोर्टवर पोचायला उशीर झाला. आणि चेक इन केलं मी, बोर्डिंग पास घेतला आणि मला कळलं की फ्लाईट इज स्टँडिंग. ओके, मला वाटलं शेट यार माझ्यासाठीच.
बहुतेक मी माती खाल्ली आहे. आणि त्यावेळी आय एम टॉकिंग अबाउट तरी पण एक 15 वर्षापूर्वीची गोष्ट बोलतो. तर त्यावेळी तो एकदा बोर्डिंग पास तुम्ही काढला ना की फ्लाईट तुमच्यासाठी थांबायची, बोलवणार ग्राउंड स्टाफ बोलवायचा वगैरे वगैरे ते सगळं ना. मला वाटलं ओ शिट माझ्यासाठी. मग मी गेलो घाईघाईत, त्या बसमधनं पण मी एकटाच, आणि मी फ्लाईट खचाखच भरलेली आहे. ओके, आणि 2च सीट रिकाम्या, आणि मी गेलो तर उगीच गिल्ट ना आपल्या, सगळे आपल्याकडे बघतायत. मी आपला मान खाली घालून, ह्याच्यामुळे फ्लाईट थांबली होती का वगैरे, मी आपला मान खाली घालून बसलो. तरी पण फ्लाईट थांबलीच होती. मग कळलं की ही माझ्यासाठी नाही थांबली फ्लाईट. आणि मग थोड्या वेळाने सर आले आणि मग कॅप्टन वॉज वेटिंग फॉर हिम मग त्यांनी कॅप्टनच्या हातात लॅपटॉपची बॅग दिली. मग शेक हँड वगैरे सगळं झालं. आता 2च जागा होत्या, त्यातली एक जागा मी बसलो होतो आणि बाजूला येऊन बसले रे. आणि मी तुला सांगतो सुयोग, मी त्या फ्लाईटमध्ये, ती 2-2.25 तासाची फ्लाईट, मी असा बसून होतो, असा. आजूबाजूचे लोक ना त्यांच्याकडे येऊन ऑटोग्राफ घेत होते. त्यावेळी सेल्फीचा जमाना नव्हता. ऑटोग्राफ घेत होते, आणि मी पाणी पण नाही प्यालो. म्हटलं पाणी पिताना जर सांडलं तर. अरे मी खरं सांगतो, म्हणजे आपला देव माझ्या बाजूला बसला यार, बाजूला. इट वॉज सच अ फॅन बॉय मोमेंट फॉर मी ना. मी असा बसून होतो, मी काहीच बोलू शकलो नाही, तोंडात माझे शब्द निघत नव्हता. सो सुनील गावस्कर इज दैवत माझ्यासाठी. आणि एकदा त्यांच्याबरोबर ट्रॅव्हल करता आलं मला, बाजूला बसून. येस बाजूला बसून. मी काही बोललो नाही त्यांच्याशी, काहीही बोललो नाही. एकदा ते मिक्टाला आम्ही गेलो होतो ऑस्ट्रेलियाला, तेव्हा ते आले होते. तर तेव्हा पण बाकी सगळे बोलत होते. आणि आपले पुष्कर प्रसाद वगैरे कसे आहेत ना, ते एक बार दोस्ती कर ली तो फिर सुनील गावस्कर अपने साथ रोज चाय पिता ना. वो झोन ना. ते सगळे त्यांच्यावर गप्पा मार. मी आपला लांब बसून ना, फक्त चेअरवर बसून त्यांच्याकडे बघत होतो रे. मी तेव्हा पण त्यांच्याशी बोललो नाही, कधीच नाही बोलू शकलो, बिकॉज माझ्यासाठी दैवत आहे ते. कमाल. आणि त्याचं आतून थोडं भीती अजूनही हुरहुर आहे, म्हणजे मला धडधड, खरंच धडधड. कारण की नाहीतर इन जनरल तुझा स्वभाव मी जो बघितलाय लांबनं किंवा इकडे तिकडे, तर तो असा लांबून शांतपणे बघण्याचा नसावा, असं माझा एक अंदाज असा आहे माझा एक. नाही, तसा नाही माझा स्वभाव. ऍक्च्युली मी छान गप्पा मारू शकतो, मी कोणाशी गप्पा मारू शकतो, पण एक खास व्यक्ती असल्यामुळे तसा. साहजिक आहे, जबरदस्त. आई प्राथमिक शाळेत शिक्षिका, बाबा बँकेत. मग कला हा जो विषय असतो, काही काळ घरात तिकडनं येतो, किंवा घरात कसं वातावरण आहे त्याच्यामधनं येतो, तो कुठून आला लहानपणी, किंवा कसं एक्सप्लोअर केलं, किंवा ऑफकोर्स त्यावेळी असं नव्हतं, फिल्म वगैरे नसेल, पण जनरल एक कलेबद्दलचं. नाही, ऍक्च्युली काय झालं ना, मी आई शिक्षिका होती, आप्पा बँकेत होते. ह्याचं क्रेडिट सगळं आहे ना ते मी मोहविद्यालयात होतो, MH हायस्कूलमध्ये. तिथे आमच्या क्लास टीचर होत्या जोगबाई, त्यांना जातं ॲक्च्युली. ओके. कारण त्यांना काय वाटलं कोणास ठाऊक, पण त्यांनी मला 5वीत असतानाच मला एका नाटकात रोल दिला होता. त्यांच्या आंतरशालेय एकांकिका स्पर्धा वगैरे असं काहीतरी होतं, आणि त्याच्यात त्यांनी मला रोल दिला होता. आणि तेव्हा मी त्या नाटकात काम केलं होतं. आणि त्याच्यानंतर जोगबाईंनी मला खूप प्रोत्साहन दिलं. म्हणजे जे आतापर्यंत जे सगळं क्रेडिट आहे ना, मी ॲक्च्युली जोगबाईंना देतो. कारण त्या आहेत, त्यांनी मला 8वीत असताना, म्हणजे 5वीत मी काम करत होतो, 5वी 6वी 7वी मी वेगवेगळ्या याच्यातनं काम करत होतो, नाटकांमधनं वगैरे, हाऊस म्हणून, म्हणजे हाऊस शाळेतनं. आणि बाई प्रोत्साहन द्यायच्या, बाई सगळं करायच्या वगैरे. 8वीत असताना तोपर्यंत मला असं झालं होतं की बॉस, आय एम द स्टार. पण मतलब बहुत बडा. गडकरी पण असं जवळ ना मोहवर. नाही, पण तिथपर्यंत पोहोचलो नव्हतो मी तेव्हा. पण तेव्हा जोगबाईंनी चिमटा काढला होता, आणि त्यांनी मला अजूनही ती लाईन आठवते, टाचणी माझ्या हातात आहे संजय, हो, हा फुगा मी कधीही फोडू शकते, आणि हे मी कधीच विसरू शकत नाही. आणि वेनेवर आय फील ना की भाई आय एम गोईंग, थोडासा हवेत चाललोय मी, तर जोगबाईंची टाचणी. हो, जोगबाईंची टाचणी अजूनही माझ्या लक्षात आहे. कमाल, एकदम सोपे शब्द आहेत, पण ते असे अजूनही मला तो शॉटही आठवतो अजून. मी असा उभा आहे आणि जोगबाई समोर, आणि त्या खूप चिडल्या होत्या माझ्यावर त्यावेळी. त्यावेळी काय विषय होते एकांकिकांचे वगैरे, जे काय शाळेत चालत ते
हे होती पहिली एकांकिका तर मला आठवते. रंगरंगीले छैल छबिले नावाची एकांकिका होती. वेगवेगळ्या रंगाचा मी काळा रंग झालो होतो, मग कोणी पांढरा होता, कोणी लाल होता. आणि माझं गाणं असं होतं, गप्प राहावा मी काळा असलो म्हणून सांगा झालं काय. अजूनही मला आठवतं. लाल रंगाचं ते गाणं होतं, लाल टांगा घेऊन आला लाला टांगेवाला. हां असं. आणि मग पांढऱ्या रंगाला कोणीच विचारत नाही आणि त्याला एकटं पाडलंय आणि प्रत्येकाचा एक इगो आहे. आणि मग हे सगळे रंग एक झाले की पांढरा रंग तयार होतो, अशी ती एकांकिका होती. आणि पांढरा रंग किती महत्वाचा आहे म्हणून आपण दोघांनाच पांढरा शर्ट पांढरा भाई कमाल. पण ती एकांकिका तशी होती आणि मी काळ्या रंगाचा रोल करत होतो. मला त्याच्यात सर्वोत्कृष्ट अभिनयाचं बक्षीसही मिळालं होतं. अरे सांगतो काय, त्यावेळी स्टार ना आपण. आय हॅव अराइव्हड. हा म्हणजे मला असं वाटतं की मी कमाल. असे दिवस ते मोह हायस्कूलचे. ठाणं कसं होतं तेव्हा? ठाणं खूप सुंदर होतं रे त्यावेळी. कारण आता मोहच्या समोर आलाय फ्लायओव्हर डायरेक्ट. आता शाळा ओळखताच संध्याकाळच असते नेहमी तिथे. हो. आता नाही, त्यावेळी शाळा तशी नव्हती. आताची नवीन बिल्डिंग आहे ना, त्यावेळी ती वेगळी बिल्डिंग होती रे. त्यावेळी ती ब्रिटिशकालीन बांधकाम तशी बिल्डिंग होती ना ती. त्यामुळे ती वेगळी शाळा होती. आता मी शाळेत गेलो ना, 2-3 वेळा गेलो मी शाळेत, पण हे ओळखताच येत नाही ही शाळा अशी होती, हे ओळखताच येत नाही, कारण ती तशी नाहीच आहे आता. पण त्यावेळी ते खूप छान होतं आणि त्या आठवणी पण खूप छान आहेत. म्हणजे मला आठवतं ना, दरवर्षी काय व्हायचं, ॲन्युअल डेला 2-3 दिवस गॅदरिंग चालायचं. ओके. आणि मग शेवटच्या दिवशी जो पारितोषिक वितरण समारंभ असायचा, तेव्हा शाळेतलाच कोणीतरी माजी विद्यार्थी ज्याने काहीतरी अचीव केलंय, तर कोणीतरी बॅडमिंटन प्लेअर आहे, कोणीतरी ज्यांनी काहीतरी अचीव केलंय त्यांच्या क्षेत्रात, ते माजी विद्यार्थी यायचे आम्हाला पारितोषिक द्यायला. आणि ते माजी विद्यार्थी ना खूप बोलायचे रे, भाषणामध्ये खूप बोलायचे. तर भाषण बोरिंग असायचं. तर चल ना बाबा मला प्राईज दे ना माझं. ओके. पण त्यावेळी ना नेहमी असं वाटायचं की यार एकदा ना आपण जाणार यार इकडे आणि आपण पण, आणि त्यावेळी मी भाषण नाही करणार, त्यावेळी मी भाषण करून बोर नाही करणार. तर देवाच्या दयेने अशी वेळ आली की एकदा शाळेने मला बोलवलं चीफ गेस्ट म्हणून. आणि मी पारितोषिक वितरण समारंभाला गेलो होतो. आणि त्यावेळी मी हे म्हटलं पण, खूप बोर करायचे, तर मी तुम्हाला बोर करणार नाही, आपण पटकन सुरू करूया. फुल सर्कल मोमेंट. येस. मस्त. पण ठाण्याची परिस्थिती तेव्हा कशी होती लहानपणी? कारण आता फारच वर्दळ वाढलेली आहे सगळी. ते सगळीकडे वर्दळ वाढली. ऍक्च्युली मी ठाण्यात होतो ना, तोपर्यंत ठाणं वेगळं होतं. जेव्हा ठाणं चेंज व्हायला लागलं ना, ते सगळे बांधकामं नवीन व्हायला लागली, जुनी बांधकामं तुटायला लागली, तेव्हा मी ऍक्च्युली अंधेरीला शिफ्ट झालो. ओके. सो त्याच्यानंतर माझं ठाण्याला येणं जाणं खूप कमी झालं. आणि आता मी जातो, आता मी मध्यंतरी शूटिंग पण केलं ठाण्याला, तर हे ठाणं माझ्या ओळखीचंच नाही ऍक्च्युली. आणि ठाणं आता खूप पसरलंय. म्हणजे त्यावेळी जो घोडबंदर रोड होता, तो घोडबंदर रोडवर नाही, संध्याकाळी यायला भीती वाटायची ना त्यावेळी, की ॲक्सिडेंट होतो इकडे आणि इकडे कोणी जात नाही, इकडे फक्त ट्रक्स येतात आणि जातात, असं होतं. आता त्या घोडबंदर रोडवर म्हणजे वसाहती आहेत रे, वसाहती, टाउनशिप्स आहेत. सो तो घोडबंदर रोड माझ्या ओळखीचाच नाही आहे. माझ्यासाठी घोडबंदर रोड तोच होता. राईट. सेम गोज विथ तलावपाळी, म्हणजे गडकरी रंगायतन. इतक्या सुंदर आठवणी आहेत ना गडकरी रंगायतनच्या त्यावेळच्या. कारण त्यावेळी काय व्हायचं ना, आम्ही नाटक करायचो. म्हणजे माझं शाळा झाली कॉलेजमध्ये, तर आम्ही एकांकिका वगैरे करायचो, ॲमॅटर हे करायचो. तर आमच्यासाठी पर्वणी म्हणजे काय, संधी म्हणजे काय, तर नाट्यदर्पणची एकांकिका स्पर्धा ती व्हायची, INT व्हायची. INT माझं कॉलेज पार्टिसिपेट करायचं नाही, पुरुषोत्तम नाही, सॉरी, INT आणि अजून एक ते सुबोध गाडगीळ आणि अच्युत वजे करायचे. ती एक एकांकिका स्पर्धा, उन्मेष. ओके. ती एक एकांकिका स्पर्धा. तर त्याच्यात आम्हाला हे नव्हतं ना, माझं कॉलेज त्यावेळी ते पार्टिसिपेट करायचं नाही, कारण आमचं इंजिनिअरिंगचं कॉलेज होतं, आर्ट्स कॉमर्स करायचं. पण रंगायतनला सगळे जमायचे. म्हणजे उदय सबनीस, प्रबोध कुलकर्णी आणि विनायक दिवेकर, एकनाथ शिंदे आता नाही आहेत, पण तर त्यावेळी हे सगळे जमायचे. आणि आमच्यासाठी हे सगळे सिनियर, विजय जोशी, अशोक बागवे,
तर हे सगळे सिनियर लोक आणि एक्सपोजर असं फार नव्हतं रे, की रंगायतांना त्यावेळी फार कमी प्रयोग व्हायचे. आणि मी त्यावेळी संजय मोनेचा फॅन, विनय आपटे सरांचा फॅन. म्हणजे एक दिवस संजय मोने बरोबर बसेन आणि मी त्याच्याबरोबर दारू पिन, ही आपली म्हणजे उच्चतम काय म्हणतात त्याला, स्वप्न आहे. बस दिस इज अल्टिमेट ड्रीम. इतका मी संजय मोनेचा फॅन होतो त्यावेळी. तर समजा रमले मीचा प्रयोग असेल, दुसरा सामनाचा प्रयोग असेल, समजा दुपारचा प्रयोग असेल, तर लिटरली 4चा प्रयोग असेल ना, तर 1:30-2 वाजल्यापासून मी रंगायतांना थांबून राहायचो की ते फक्त येतील आणि ते मेकअप रूममध्ये जातील ना, पण ते येताना दिसतील ना. आणि समजा जर त्यांनी खाली कोणाशी गप्पा मारला तर अजून 2 मिनटं जास्त बघता येईल ना. सो दॅट वॉज आवर होल प्रोसेस, ड्रीम, की भाई ह्यांना बघता आलं पाहिजे, हे जवळून दिसतात आपल्याला. राईट. येस. सो रंगायतून त्यावेळी, आणि मग रोज संध्याकाळी रंगायतांना जमायचं. खिशात पैसे नसायचे, चहाचे पण पैसे नसायचे, पण गप्पा मोठ्या असायच्या. राईट. मग त्या राज्यनाट्य स्पर्धेच्या रिहर्सल्स आणि नाट्यदर्पणच्या रिहर्सल्स ह्या सगळ्या व्हायच्या ना. तर गंमत त्याच्यातच होती ना, की रात्रभर रिहर्सल करायची, मग 2-2:30 वाजता शेवटची ट्रेन येणार ठाणा स्टेशनला. तर त्यावेळी बऱ्याच लोकांना कर्जतला जायचं असायचं, कोणाला कल्याणला जायचं असायचं, तर त्यांना सोडायला मग ठाणा स्टेशनला या. मग तिकडे तो चहा आणि ती खारी खा स्टेशनवरची. तो दॅट वॉज फन. बरोबर. मज्जा होती त्याच्यात. अंधेरीला जेव्हा शिफ्ट झाला तेव्हा वय काय होतं साधारण रफली? अंधेरीला मी शिफ्ट झालो तेव्हा मी 27-28. ओके. हां, तेव्हा शिफ्ट झालो मी. ओके. पण तेव्हा पण असं होतं ना, ॲक्च्युली ती आभाळमाया नावाची सिरियल चालू झाली होती. बरोबर. आणि म्हणजे खूपच डोईजड व्हायला लागलं तर ते रोजचा प्रवास कम्युट करणं. बरोबर. हां, कारण डेली सोप नावाचा प्रकारच ना त्यावेळी सुरू झाला होता. आभाळमायामुळे डेली सोप सुरू झाला. हो, अल्फा मराठी पहिलं जनरेशन. बरोबर. तर त्याच्या आधी असं रोज शूटिंग नसायचं ना इंडस्ट्रीमध्ये. शूटिंग आठवड्यात 2 दिवस आहे, 3 दिवस आहे, रोज शूटिंगला जातं. हे त्यावेळी सुरू झालं ना. तर ते एका पॉईंट नंतर असं व्हायला लागलं की हा प्रवास झेपतच नाही रे. आणि मुलगी माझी त्यावेळी जस्ट 8-9 महिन्याची होती, धृती. तर मी कंटिन्यू शूटिंग करत होतो. आणि एक दिवस मी घरी आलो, संध्याकाळी लवकर पॅकअप झालं होतं. तर धृती खेळत होती घरात आणि धृतीने असं बघितलं माझ्याकडे आणि कोणीतरी बहुतेक दुसरा आलाय असं म्हणून ती परत ते मला अजून ते लक्षात आहे माझ्या, की अरे मुलगी पण ओळखत नाही रे मला. तर म्हटलं नाही बॉस, आपल्याला शिफ्ट झालं पाहिजे. आणि म्हणून आम्ही ठरवलं आणि आम्ही शिफ्ट झालो अंधेरीला. ओके. म्हणून घेतलं ते. आता डेली सोप्स आणि ते फर्स्ट जनरेशन जसं रोजचं काम झालं होतं ते तेव्हा त्याच्या आधी नव्हतं. पण बॅकग्राऊंड केमिकल इंजिनिअरिंगची होती आणि असिस्टंट म्हणून एक्सप्लोअर करत करत कॅमेरापर्यंत जाऊन पोहोचतो. त्याच्यातलं सगळ्यात चॅलेंजिंग पार्ट काय म्हणता येईल आपल्याला कॅमेरापर्यंत पोहोचण्यापर्यंत? कॅमेरापर्यंत पोहोचण्याचं त्यावेळी कारण कॅमेरा पकडायचं ह्यानी जर्नी चालूच झाली नव्हती. कारण आधी नाही, ऑफकोर्स नाही. मला अजूनही ऍक्टरच व्हायचंय रे. लोक सिरियसली घेत नाहीत मला. स्वतःच का नाही काय? तुला माहितीये का 4 चौघी नावाचं नाटक? हो, बघितलंस ना तू? जे पहिल्यांदा आलं ना 91ला. बरोबर. हां, ओके. तर त्याच्यात सुनील बर्वे जो रोल करायचा, तो सुनील बर्वेची रिप्लेसमेंट मी करायचो. हो. हां, कारण त्याचा पण किस्सा आहे. म्हणजे प्रयोग केलेत मी. नाट्यदर्पण त्यावेळी ती अजूनही होत असेल माझ्या मते. प्राथमिक फेरी व्हायची आणि मग ती फायनलला ते 9-10 एकांकिका ज्या येतात त्या येतात. तर प्राथमिक फेरीला चंदू सर परीक्षक होते आणि मी सुरेश मगरकरांची एक एकांकिका, सुरेश मगरकर डिरेक्ट करत होते, त्यांची एकांकिका होती. त्याच्यात मी खूप डिफिकल्ट रोल करत होतो. छोटाच रोल होता माझा, पण खूप डिफिकल्ट रोल होता तो माझा त्यावेळेच्या मॅच्युरिटीप्रमाणे. तर तो रोल मी केला ना, त्यावेळी चंदू सरांनी मला बघितलं की अच्छा हा ॲक्टर आहे. आणि त्यावेळी माझे केस असे कुरळे असे मोठे सब असं फिट दिसतं त्यांना. तर तेव्हा मला चंदू सरांच्या नजरेत मी होतो. आणि हे ज्यावेळी झालं ना, सुनील बर्वेला फिल्म मिळाली देबूदांची. ओके. तर त्याच्या डेट्स मॅच होत नव्हत्या आणि 4 चौघी त्यावेळी फुल स्विंगमध्ये चाललं होतं, हाऊसफुल चाललं होतं, प्रत्येक शो हाऊसफुल. तर त्यावेळी प्रबोध कुलकर्णीने माझं नाव सजेस्ट केलं चंदू सरना. आणि चंदू सर म्हणाले अरे हां, मी याचं काम बघितलंय. आणि दॅट इज हाव मला तो प्ले मिळाला.
मी चारचौकीमध्ये जेव्हा जेव्हा सुनील नसेल त्यावेळी मी सुनीलची रिप्लेसमेंट करायचो. मी चांगलं काम करायचो. तू प्रतीक्षाला विचार, तू आसावरीला विचार. नाही मी काय तू नाही मी स्ट्रगल करतो रे. कोणीतरी विचारा. पण मी चांगला ऍक्टर होतो. कोणती भूमिका होती त्याच्यात? सुनील बर्वेची. पण त्यावेळी मी करायचो हे. आणि त्यावेळी काय सेटअप होता बाय. वंदना गुप्ते, आसावरी जोशी, दीपा श्रीराम, प्रतीक्षा लोणकर. ओके, ह्या चारचौघी कमाल काम करायच्या. आणि आयुष्यात पहिल्यांदा असं हाऊसफुल नाटक काय असतं ना, हे मी असं स्टेजवरनं ज्यावेळी बघितलं ना त्यावेळी इट इज मेस्मरायझिंग. हो, काय वेगळाच फील आहे. म्हणजे हे लोक ज्यावेळी हाऊसफुल नाटकात करतात प्रयोग, त्यांच्यासाठी काय वेगळं फिलिंग असेल यार. कारण आर्ट फॉर्म मधलं ते हे आहे ना, म्हणजे दोन फरक आहे. फिल्म जेव्हा होते त्याला आपल्याला रिॲक्शन तशी बघायला मिळत नाही. इथे जगता येते रिॲक्शन, लगेच समोर लगेच कळतं आपल्याला की आपण केलंय ते पोचलं की नाही पोचलं का. कन्फ्युज होतं. हाऊसफुलची मी तुला सांगू, सिनेमा पण हाऊसफुल असेल ना तर मजाच येते रे. मला तर रडूच येतं जेव्हा जेव्हा हाऊसफुल बोर्ड लागतो ना. मला रडू येतं माझ्या सिनेमाचा. मला खरंच रडू येतं आणि जेन्युअनली रडू येतं मला. काय किती बदललंय ना, म्हणजे आर्ट फॉर्मच बदलून गेला कम्प्लीट. जसं आपण सुरुवातीला म्हणत होतो की किती फुटाची उरले त्याच्यावरनं सगळी धावपळ असायची की आता काय शूट करता येईल किंवा काय नाही करता येणार. आता ते बंधनच राहिलं नाहीये. आणि मगाशी हे सगळं आपण आधी बोलत होतो ऍक्च्युली शूटच्या, पण तेव्हा जेव्हा यू आर सेइंग की पूर्वी मग ते रिहर्सल्स पण शॉर्टच्या खूप वेळा व्हायच्या आणि मग त्या टाइम केल्या जायच्या, मग बघितलं जायचं की आपल्याकडे तेवढी रीळ आहे का, आणि मग शूट व्हायचं. हो, आम्ही 3:30 शूट करत होतो लोणावळ्याला. ओके, एक 25-30 दिवसाचं शेड्यूल होतं ते. आणि शेड्यूल संपलं, सगळं संपत आलं. लास्ट शॉट रात्रीचे 2:30 वाजले होते लोणावळ्यामध्ये. ओके, आणि 250 फूट बॅलन्स होता. ओके, आणि एक शॉट राहिला होता. तो शॉट असा होता की उदय टिकेकर बोलतोय आणि विलन आपण इंट्रोड्यूस करतो आणि विलन जो आहे त्याच्या बॅकने कॅमेरा आहे. ओके, हा कॅमेरा आहे आणि उदय टिकेकर बोलतो ट्रॉली चालू होते आणि त्याच्यानंतर कॅमेरा रॅम्प होतो आणि हिरोवर येतो आणि मग विलनवर येतो आणि विलन दिसतो, तो सिगरेट काढतो. एवढा शॉट होता. रिहर्सल झाली, एक्झॅक्टली 250 फुटाचा शॉट. ओके, म्हणजे आता ह्याच्यात प्रॉब्लेम काय ना, आमच्याकडे लोणावळ्याला रात्री 2:30 वाजता फक्त 250 फुटाची नेगेटिव्ह आहे. ओके, आणि समजा उदय टिकेकरला मूड आला आणि उदय टिकेकर एक लाईन एक्स्ट्रा बोलला किंवा त्याने एक्स्ट्रा पॉज घेतला, किंवा उदय टिकेकर चुकला किंवा मी चुकलो ऑपरेट करताना किंवा ट्रॉलीवाला चुकला किंवा फोकस पुलर चुकला. बरं, तर त्यावेळी तो कॅमेरा आला होता 435 ES इलेक्ट्रॉनिक शटर. तर तो ऑनशॉट रॅम्प व्हायचा, म्हणजे इथून रप करून. आता ते रॅम्पिंगचं कॅल्क्युलेशन चुकलं बटनचं. ओके, तर ते 250 फूट वाया गेले. आणि 250 फूट वाया गेले तर परत रिटेक नाही करू शकणार, कारण नेगेटिव्हच नाही आपल्याकडे, स्टॉक नाही आहे. रात्री लोणावळ्याला 2:30 वाजता कोणी आपल्याला नेगेटिव्ह घेऊन येणार नाही. त्यामुळे अख्खं युनिट नेक्स्ट डे रात्रीपर्यंत थांबून राहणार आणि कोणाची डेट नाही आहे. हे सगळं टेन्शन रे. आणि ह्या सगळ्या टेन्शनमध्ये आम्ही तो रात्री 2:30 वाजता शॉट 10 वेळा रिहर्सल करून, 10 वेळा लिटरली की रॅम्प करणे का, इधर से और फिर इधर वापस 24 फ्रेम में आने का, हे सगळं करून आम्ही तो शॉट घेतला. फायनली तो शॉट झाला. पण धडधड म्हणजे बाबा, म्हणजे इव्हन तुला सांगू, असा धडधडवाला ना अजून एक शॉट आहे. आम्ही डोंबिवली फास्ट शूट करत होतो. सो डोंबिवली फास्टमध्ये ना एक सिक्वेन्स मलाच खाजा, मला लई हौस. मी म्हटलं की निशीला म्हटलं, निशी त्याचं स्वप्न आहे ना संदीप कुलकर्णीचं, माधव आपटेचं स्वप्न आहे की एकदा तरी मी VT स्टेशनला येईन आणि मला विंडो सीट मिळेल. तर एक शॉट आपण असा घेऊया की अख्ख्या VT स्टेशनमध्ये गाडी उभी आहे आणि कोणीच नाही आहे आणि फक्त संदीप कुलकर्णी आहे. ओके, आणि तो चालत येतो आणि कॅमेरा त्याच्याजवळ जातो आणि तो आतमध्ये गाडीत जातो कंपार्टमेंटमध्ये आणि त्याला विंडो सीटमध्ये तो बसतो. असा एक शॉट. निश्चित पण शॉट आवडला, घेऊया शॉट. ओके, आता आम्ही तिकडे शूटिंग करत होतो, ते बुकिंग केलं होतं आम्ही. तर मराठी फिल्म, बजेट कमी, तर सॅटर्डे संडे वगैरे. तर स्टेशन वगैरे बुक करायला लागतं ना, स्टेशन बुक करायला लागतं ना. तर मग आता नुसतं एका शॉटसाठी बुक नाही करू शकत ना, मग अनेक शॉट काढायचे ना आपल्याला. काय स्टेशनवर. तर भरपूर शॉट्स आम्ही काढले की बाबा पैसा वसूल होण्याची. वडापाव खाऊन एक शॉट घेऊन ठेव, लागला तर लागला. तर असे शॉट्स खूप घेऊन लाईनअप होते.
ओके. आणि प्रॉब्लेम काय ना, तिकडे रात्री जी ट्रेन येते ना शेवटची, ती 2 वाजता काहीतरी येते. आणि मला असं वाटतं त्यावेळी तरी असं होतं की मोटरमन के दिल पे, आज मी 2 नंबरला लावू का की 4 नंबर, कारण अख्ख्या प्लॅटफॉर्मला एकच ट्रेन आहे ना, बीटी स्टेशनला एकच ट्रेन. ओके. तर तिकडे कोणालाच माहिती नाही की आता कोणत्या प्लॅटफॉर्मला गाडी येणार आहे. त्यामुळे आम्हाला लाईटिंग करायचं आहे फिल्मवर, तर कोणत्या प्लॅटफॉर्मला गाडी येणार ते माहिती नाही ना. मग शेवटी ती ह्या प्लॅटफॉर्मला आली गाडी, ती रात्री 2 वाजता आली. बरं, सेंट्रल रेल्वेच असं आहे ना, किंवा रेल्वेचंच रादर, ती ना ट्रेन पहाटेची पहिलीची ट्रेन आहे, ती 4:01 नो मॅटर वॉट निघते. ती 4:02 निघाली ना, तर सेंट्रल रेल्वेचं अख्खं टाइम टेबल पुढे बिघडतं. ओके. त्यामुळे त्या ट्रेनला 4:01 निघावंच लागतं. ओके, बाय रूल. तर 4:01 ती ट्रेन निघणार आणि आपल्याला हाऊस ना, आपल्याला अख्खं प्लॅटफॉर्म दाखवायचं आहे. तर ते जे काय 50-60 डबे होते ना, त्या 50-60 डबे एक्सपोज होतील असा मी ह्या एंडला उभा. ओके. आणि त्या 50-60 डब्यामध्ये सगळे लाईट्स ठेवले होते मी. आणि शॉट असा आहे की मी ह्या एंडने सुरू करतो स्टेडी कॅम, तो संदीप त्या एंडने येतो, आम्ही मध्ये कुठेतरी कॅमेरा आणि संदीप भेटतो आणि मग संदीप आत जातो, त्याच्याबरोबर मी कॅमेरा आत जातो आणि मग तो बसतो. हा शॉट आहे. मला लाईटिंग करता करता जवळजवळ सगळे सॉकेट्स हे ते करता करता मला झाले 4:45. किती झाले? 4:45. आता माझ्याकडे किती मिनिटं आहेत? 16 मिनिटं. ओके. आणि शॉट सुरू झाला. बरं, अपना कॅल्क्युलेशन क्या है की एक शॉट हो जाएगा ना, कॉन्फिडन्स आपला हा आहे ना ऑलवेज. तर शॉट सुरू झाला, संदीप आला, स्टेडीकॅम आला आणि ती मीटिंगच नाही झाली रे. करेक्ट. म्हणजे संदीप थांबून राहिला तर मजा नाही ना, शॉट कट झाला. ओके. 400 फुटाचा मॅगझिन आहे. आम्ही परत गेलो. ओके. संदीप तिकडे त्या एंडला, मी मस्जिद बंदर एंडला, संदीप त्या एंडला, फाउंटनच्या एंडला. ओके. निशी तिकडून जोरात ओरडला, ॲक्शन. कॅमेरा निघाला आणि अर्ध्यावर गेलो आणि लक्षात आलं की संदीपला ॲक्शन ऐकूच नाही आलंय. तर संदीप तिकडेच उभा राहिला. अरे यार, परत. ओके. वाजले किती सर? 5 मिनटं तरी गेले असतील ना ह्याच्यात. हां, आता आपल्याकडे राहिलेत काहीतरी 12 मिनटं वगैरे. आता हळूहळू धडधड वाढायला लागली आहे. परत कॅमेरा सुरू झाला, निशी ओरडला तिकडून, ॲक्शन. संदीप निघाला, मी निघालो, इथून कॅमेरा निघाला, हाफ वे करेक्ट पोचलो आणि मॅगझिन रन डाऊन झालं. 400 फूट संपले. आता सर प्रॉब्लेम असा आहे ना की मॅगझिन दुसरं जे रेडी आहे ना ते त्या एंडला आहे, कॅमेरा ह्या एंडला आहे. ओके. तर धावत अटेंडंट गेला, त्याने मॅगझिन आणलं, त्याने इकडे अनलोड केलं, मॅगझिन दुसरं लावलं. ओके. शॉट रेडी. तोपर्यंत एक 3-4 मिनटं गेली आमची. ओके. आता परत एक 7-8 मिनटं राहिली होती हातात. आता धडधड अजून वाढू लागली. आता परत चालायला लागलो. ॲक्शन. संदीप चालायला लागला, मी चालायला लागलो, स्टेडीकॅम चालायला लागला. चालतोय आणि जो स्टेडीकॅमवरचा ऑनबोर्ड असतो ना मॉनिटर, तो गेला रे, तो ऑफ. तर स्टेडीकॅमवाला थांबला, क्या हुआ, कट हुआ, आणि ऑनबोर्ड गया. अरे यार, आता मग तेवढ्यात माझा जो असिस्टंट होता इंदर, त्याचं डोकं चाललं. त्याने तो मेकिंगवाला होता ना, जो मेकिंग शूट करत होता, त्याचा व्हिडिओ कॅमेरा घेतला, तो व्हिडिओ कॅमेरा कनेक्ट केला, तो व्हिडिओ कॅमेराचा जो LCD आहे तो त्याच्यावर. ओके. सर ह्याच्यामध्ये ना अजून एक 3-4 मिनटं गेली आहेत. ओके. आता शॉट रेडी परत. आता सर आमच्याकडे 3 मिनटं राहिलेत फक्त. रेडी, कॅमेरा, ॲक्शन. संदीप निघाला, मी निघालो आणि फोकस केला. ओके. आता शेवटचा 1 मिनिट राहिला होता. 4:01 गाडी निघणार. ठीक आहे. आणि गाडी निघणार म्हणजे तू इमॅजिन कर, गाडीमध्ये 50-60 लाईट्स आहेत. ते 50-60 लाईट्स मस्जिद बंदरला उतरणार डायरेक्ट. ओके. सॉकेट, केबल सकट सगळं घेऊन कॅमेरा निघाला, संदीप निघाला, कॅमेरा पोचला, संदीप पोचला, संदीप गेला आतमध्ये, संदीप बसला, कॅमेरा थांबला. निशी म्हणाला, कट इट. भाई, कट इट म्हटल्यावर ना जेवढे युनिट होते ना, स्पॉट बॉय पासून जे लाईट बॉय, सगळ्यांनी जे हाताला मिळेल ते लाईट, केबल सगळे रपारप खाली. 1 मिनिटात हा शॉट झाला, लाईट्स खाली आले आणि गाडी निघाली. म्हणजे धडधड फिल्मवर शूट करायची गंमत आहे ना, ती ही आहे यार. अरे, आणि हे बघणाऱ्याला माहीतही नसेल की हे असं झालंय सगळं इथे. भाई, पुढचे 25 मिनिटांनंतर अख्खं युनिट फक्त बसून होतं, काहीच करत नव्हतो आम्ही, कोणी बोलू पण नका. बाकी सगळं सोड,
ते लाईट्स गेले असते ना तर केवढं मोठं नुकसान, कारण ते ट्रॉलीवाली सगळं घेऊन गेलं असतं ना रे, इलेक्ट्रिक ट्रॉली वगैरे, कारण ट्रेन निघणार आहे ती. ते 50-60 लाईट्स, ते मी मस्जिद बंदर म्हणतोय पण ते कधी ठाण्याला मिळाले असते आपल्याला लाईट्स, किंवा मिळाले पण नसते लाईट्स. हा, मी तुला माहिती आहे ते गाणं केलं ना जोगवाचं, जीव रंगला, नदी किनारी, झाडावर पण येते. तर तर त्याचं आम्ही हेच केलं होतं ना. त्याचा एक वेगळा किस्सा आहे, पण मोठा आता मॅजिक आवरचं सांगतो तुला. सांगू शकतो, असं काय आपल्याला नाही. आधी मॅजिक आवरचं सांगतो की काय करायचो आम्ही. मी म्हटलं की हे अख्खं गाणं मॅजिक आवरमध्ये करूया आपण. सो आम्ही काय करायचो ना, ज्या लोकेशनला आम्ही शूट करतोय ना, सकाळी 9ची शिफ्ट असेल फॉर एक्झाम्पल, तर सकाळी 9 वाजताच आम्ही संध्याकाळच्या मॅजिक आवरचं लोकेशन ठरवून ठेवायचो. ओके. आणि संध्याकाळी 4-4:30 झाले की तिकडे त्या शॉटची तयारी रेडी व्हायची. मग इकडे शूटिंग करतोय आपण, मॅजिक आवर सुरू झाला की पटकन तिकडे जायचा कॅमेरा घेऊन आणि तेवढा एक शॉट घ्यायचा. ओके, असं आम्ही डिझाईन केलं होतं. पण हे गाणं ज्यावेळी आलं ना, म्हणजे आम्ही त्यावेळी मला आठवतं आहे, आम्ही गड इंग्लंडला शूट करत होतो आणि महेश साळगावकर आमचा आर्ट डिरेक्टर, त्याचा बड्डे होता. तर रात्री पार्टी होती. परत राजीव पाटील माझाच असिस्टंट होता, राजीव, आणि नंतर मोठा डिरेक्टर झाला. तर राजीवला पण तीच सवय, सेलिब्रेशन पार्टी. राजीवने पार्टी ठेवली होती आणि सगळे मस्त होतो आम्ही. आणि रात्री त्यावेळी हे नव्हतं ना रे, मेल वगैरे असा फार प्रकार नव्हता. तर अजय अतुलने CD पाठवली होती, कुरिअर. तर ते रात्री 2:30 वाजता आलं कुरिअर, जीवरंगला आणि ते गाण्याची आयुष्य. तर जीवरंगला, आणि त्यावेळी गाणं काय होतं, लारा लारा ला लारा ला लारा. ओके, हरिहरनजी आले नव्हते तोपर्यंत. नाही, जीवरंगला पण नव्हतं सर, फक्त नाना नावर सगळं. ओके, पण ती मेलडी एवढी कमाल होती ना, तर अजय अतुलने एवढंच पाठवलं होतं. आणि सगळे आम्ही ना असं झालो की आईला काय गाणं यार, म्हणजे मुक्ता वगैरे रडायला लागली, स्मिताच्या डोळ्यात पाणी, की उफ कमाल गाणं झालं वगैरे. आणि मला वेगळं टेन्शन रे, मी पण थोडासा त्या वयात जसं असतो आपण तसे, की साला गाणं तो इसका बजेगा. तर मी रात्री 2:30 वाजता अजयला फोन केला, म्हटलं अजय गाणं तर सॉलिड झालं यार, पण ज्यावेळी फिल्म रिलीज होईल ना, लोक गाणं ऐकणार नाहीत, लोक गाणं बघतील, आपला पण ॲटिट्यूड माइंड. आणि मग मी माझ्या प्रोसेसमध्ये होतो की भाई गाणं तर कडक शूट करायचं आहे, नो मॅटर वॉट, हे गाणं कडक शूट करायचं, आपण गाणं बघितलंच पाहिजे लोकांनी. आणि मग शूट झालं. पण अजय एवढ्या मोठ्या मनाचा, जेव्हा रिलीज झाला ना सिनेमा, त्याच्यानंतर अजय दुसऱ्या का तिसऱ्या दिवशीच मला भेटला आणि मला म्हणाला, संजय तू बोलला ते करेक्ट होतं यार. आत्ता मी कुठून तरी मीटिंगला गेलो होतो, ते लोक मला म्हणत होते सर क्या गाणं शूट हुआ आपका. म्हटलं भाई अजय मेड इट जगास. कारण ते पण तेही ह्याच्यावरच होतं ना, सेल्युलॉइडवर, झाडावरतून पण आहे, नदीच्या किनारी आहे, बरंच काय काय. येस. पण ती मस्ती असते रे, फिल्मवर शूट करायची गंमतच ती आहे ॲक्च्युली ना, की ती मजा वेगळी आहे ॲक्च्युली. बरोबर. पण जेव्हा लोकेशन आता गडहिंग्लजच झालं डायरेक्ट शूट, पण जेव्हा लोकेशनमधनं आपण इकडे तिकडे फिरतो, तेव्हा फ्रॉम सिनेमॅटोग्राफी किंवा ते कंपोजिशन जे आपण करतो व्हिज्युअली, त्याच्या ह्याच्यातनं मग परिसर आणि हे ते बघून काय प्रोसेस होते डोक्यात? मग बाकी सगळं मला ना, म्हणजे आय कॅन अंडरस्टँड, ॲम्बियन्स पाहिजे आणि हे पाहिजे आणि ते पाहिजे. फायनली ना त्या चौकटीत जे दिसणार आहे ना, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि ती चौकट आहे ना, ते कंपोजिशन ते तुम्हाला दिसायलाच पाहिजे. ॲज अ सिनेमॅटोग्राफर ते तुम्हाला दिसायलाच पाहिजे. आणि नॉर्मली ते सगळ्या सिनेमॅटोग्राफर्सना दिसतं मला असं वाटतं, अदरवाईज लोकेशन फिक्सच होणार नाही. कारण मी नेहमी आता मी ज्यावेळी फिल्म मेकिंगचे क्लासेस पण घ्यायचो, त्यावेळी मी ॲक्टिंगचे क्लासेस घेतो, त्यावेळी पण मी सांगतो लोकांना की एक लक्षात ठेवा, ज्यावेळी शिरीन श्रेयसला म्हणते ना बच्चू असतो बच्चू, तर आपल्याला फक्त ती चौकट दिसते. पण जर तुम्ही वाईड शॉटमध्ये बघितलात ना, तर त्या शिरीन आणि श्रेयसच्या खाली एक लाईट बॉय थर्माकॉल घेऊन उभा असतो, एक कुठेतरी बूम असतो, एक कोणतरी कटर घेऊनच उभा असतो, आणि ह्याच्यात तुम्हाला इमोशन्स द्यायचे असतात. सो बेसिकली आपल्याला त्या स्क्वेअरमध्ये काय दिसतं, त्या फ्रेममध्ये काय दिसतंय इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि तो मला तरी असं होतं की लोकेशन बघताना ना मला ते किक झालं पाहिजे की हां इथे काहीतरी होईल. म्हणजे आय थिंक जोगवा इज द ओनली फिल्म जेव्हा मी राजीवला म्हटलं होतं की राजीव
पहिल्यांदा असं झालंय मला की लोकेशनवर आलो आणि लोकेशन आवडलं, लोकेशनवर आलो, लोकेशन आवडलं. नाहीतर नॉर्मली ना मग मैं क्या बोलता हूँ इसका और देखते क्या असं एक होतं. बरोबर. आणि मग अजून एक आपण 4 ऑप्शन बघायला लागतो आणि मग त्याच्यानंतर मग कदाचित पहिल्याच ऑप्शनला येतो की नाही मग पहिलं बघितलं तर तेच बरं होतं. पण तरी पण आपण 4 ऑप्शन ट्राय करतो की हे नको, असं नाही पाहिजे, असंच पाहिजे, हे सगळं करतो. पण बिकॉज इट्स अ मराठी फिल्म, सो व्हॉट हॅपन्स, सगळ्या गोष्टी कन्सिडर करायला लागतात. मेनली बजेट, कारण पैशाचा सोंग नाही आणू शकत आपण, राईट. आणि स्पेशली लोकेशनच्या बाबतीत वगैरे तर नाहीच आणू शकत. कारण फायनली ते असं असतं ना की आज शूट केलं, आज पैसे द्यायला लागणार. सो तिथे आपण सोंग नाही आणू शकत पैशाचं. सो त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी कन्सिडर करून मग लोकेशन फिक्स करायला लागतं ना. राईट. मी कालच एक इंटरव्ह्यू पॉडकास्ट ऐकत होतो एका आर्टिस्टची US च्या, आणि कंपायलेशन होतं वेगवेगळ्या गोष्टींचं, आणि त्याच्यामध्ये बोलताना 2 गोष्टींबद्दल ते बोलत होते. एखादी व्यक्ती जेव्हा आर्ट सादर करते किंवा क्रिएट करते, त्याचा क्रिएशनचा एक भाग असतो जिकडे तुम्ही तयार करता, आणि तिकडे जसं आपण शूटच्या आधी पण म्हणत असतो की प्रत्येकजण 100% देतच असतो. तर ते करण्याचा भाग असतो. आणि मग त्याचा एक सेकंड पार्ट असतो जो रिॲक्शन्स किंवा लोकांना कसं वाटतंय त्याच्यावर अवलंबून असतं, जे आपल्या हातात मोस्ट ऑफ द टाइम्स नसतं. आणि ह्याची सायकल सगळ्यांचीच चालू असते. म्हणजे कोणताही ग्रेटेस्ट आर्टिस्ट जरी आपण हिस्ट्रीतला बघितला, त्याचा काय प्रत्येक आर्ट फॉर्मच सगळ्यांनी उचलून धरला असं नाही. त्यांचे एक 2-3 आर्ट फॉर्म असतात ज्याच्यावर ते अमर होतात. म्हणजे आत्तापर्यंत आपल्याला म्हणजे अगदी व्हॅन गॉग म्हटलं तरी आपल्याला ती 2-3 चित्रच डोळ्यासमोर येतात. असा जनरल पॅटर्न असतो. पण हे करताना आपण काय काळ विसरतो, आणि मग आपण दरवेळी तुलना करत राहतो. तर हे आम्ही डेली बेसिसवर कॉन्टेंट टाकायचं असतो, त्यामुळे रोज आम्हाला आकडे दिसतात. त्यामुळे आमच्यासाठी तर ते एकदम असं होतं. तर त्याच्याबद्दलच मला विचारायचं होतं की आर्ट करणं म्हणजे एखादी कलाकृती तयार करणं हे, आणि मग त्याच्यावरच्या रिॲक्शन असतात, त्याच्यावर सगळं जे बदलतं गणित किंवा त्या 2 गोष्टीकडे तू कसा बघतोस? म्हणजे हाऊ डू यू ट्रीट दिस? कारण की सेकंड हाफ पण महत्त्वाचा आहेच बरेचदा. ऑफकोर्स महत्त्वाचं आहे. मी हे कधीच म्हणत नाही की पूर्वी मी म्हणायचो, म्हणजे ज्यावेळी मी रिव्ह्यूज बघायचो ना, त्यावेळी माझी चिडचिड व्हायची खूप की तुमचं रिव्ह्यू द्यायला तुमचं काय जातं यार, किंवा कधीतरी फिल्म बनवून बघा मग तुम्हाला कळेल. पण विथ टाईम मी खरं सांगतो, आय हॅव स्टार्टेड रिअलायझिंग की दिस इज रॉंग. काय आहे, फिल्म बनवणं माझं काम आहे, रिव्ह्यूज देणं त्यांचं काम आहे ना, आणि तो त्यांचा प्रोफेशनल पर्स्पेक्टिव्ह आहे. आपण तो रिस्पेक्ट केलाच पाहिजे. त्यांनी किती स्टार्स दिलेत वो उनका कॉल आहे यार. आपण त्याच्याबद्दल काहीच म्हणू शकत नाही. आणि दुसरं, हे मला नेहमीच पटतं, मी ह्याच्याबद्दल कधीच कोणालाच ब्लेम करत नाही. सिनेमा आवडला तर आवडला, सिनेमा नाही आवडला तर त्यांना ब्लेम करण्यात काहीच अर्थ नाही. अरे ह्यांना काय कळतंय, ते घरातनं बाहेरच पडत नाहीत वगैरे, नाही. सिनेमा आवडला तर ते येतात, हाऊसफुल गर्दी करतात. तुमचा सिनेमा हाऊसफुल होत नाही म्हणजे तुमचा सिनेमा काहीतरी चुकलंय. आणि हे मी माझ्यासाठी तरी डेफिनेटली करतो. मी कधीच आत्तापर्यंत, तू जर माझे कोणते इंटरव्ह्यूज बघितले असतील किंवा काही बघितलं असेल, आय नेव्हर ब्लेम माय ऑडियन्स किंवा माय क्रिटिक्स. इवन आत्ताचा किस्सा सांगतो तुला, मी आता नाव नाही घेत, आमचे चांगले मित्र आहेत, सगळेच मित्र आहेत क्रिटिक्स. एका क्रिटिकने मला त्याचं हे पाठवलं, कटिंग पाठवलं, आणि त्याला माझी रिॲक्शन हवी होती. तेव्हा मी त्याला हाच रिस्पॉन्स दिला की हे बघ, आय रिस्पेक्ट युअर प्रोफेशनल पर्स्पेक्टिव्ह, दिस इज युअर जॉब, और रादर दिस इज युअर फील्ड. तुम्हाला जे वाटतं ते तुम्ही बोलता, तुम्हाला जसं वाटतं तुम्ही तसे स्टार्स देता. बाकी आपण भेटल्यावर बोलूच या की मला असं म्हणायचं होतं किंवा तुला असं म्हणायचं होतं, आणि आपण एका कन्क्लुजनला येऊया की अरे हे पण करायला पाहिजे होतं मी फिल्ममध्ये, कारण आता तर फिल्म तर झाली, आता ही काय चेंज नाही करू शकत. नाटक असेल तर चला 10 प्रयोगानंतर आपल्याला रिव्ह्यू झाले तर आपण थोडेसे चेंजेस करू शकतो. बरोबर. 11व्या प्रयोगाला, 25व्या प्रयोगाला आपण थोडेसे चेंजेस करू शकतो. फिल्ममध्ये काहीच नाही करू शकत ना. फिल्ममध्ये एकदा बाण सुटला, मग तुम्ही काहीच नाही करू शकत. सो आता त्याच्याबद्दल बोलण्यात काय अर्थ आहे ना. बरोबर. काय चुका झाल्या त्या मला कळू दे, नेक्स्ट टाइम मी त्या नाही करणार. आणि जर तू बघशील तर मी प्रत्येक वेळी नवीन चुका केल्यात. आधीच्या चुका मी
मी रिपीट नाही केल्या, मी नवीन चुका केल्या आणि त्या चुकामुळे मी अजून खड्ड्यात गेलो इज अनदर थिंग. म्हणजे पहिल्यांदा मी छोटी चूक केली होती, त्याच्यानंतर मी खूप मोठी चूक केली. मग आता ही खूप मोठी चूक नको, मग त्याच्यापेक्षा खूप मोठी चूक करूया. हे मी बऱ्याच वेळा केलंय, पण ती छोटी चूक परत नाही छोटी चूक परत नाही केली. हा, हे मात्र खरं. सो या, आय रिस्पेक्ट दॅट प्रोफेशनल पर्स्पेक्टिव्ह. बट तरीही मला असं वाटतं की फिल्म मेकिंग ना इतक्या छोट्या छोट्या, मग तर सगळ्यात महत्त्वाचं की आपण फिल्म बनवताना काय, आता मी एक वाईट फिल्म बनवतो म्हणून फिल्म बनवतो का, नाही. मला चांगलीच फिल्म बनवायची आहे. मला प्रत्येक वेळी आय वॉन्ट टू लीव माय मार्क ऑन द ऑडियन्स, आणि आय वॉन्ट टू लीव माय मार्क की 15 वर्षानंतर पण लोक त्या फिल्मचं नाव घेतील. बरोबर. ओके, पण तसं नाही होत. ओके, पण प्रयत्न तर तोच आहे ना त्यासाठी. आणि ते इतके छोटे छोटे बारकावे आहेत ना त्याच्यात. म्हणजे फॉर एक्झाम्पल कलर करेक्शन किंवा एडिट. आता माझं एडिट जे आहे माझ्या फिल्मचं, तर माझ्या प्रत्येक फिल्मचा जो ड्राफ्ट असतो ना एडिटचा अख्ख्या फिल्मचा, सो तुला कोणीही सांगेल, मला ओळखणारे लोक जे आहेत किंवा माझे टेक्निशियन्स आहेत, माझ्या फिल्मचा कमीत कमी 25 ते 30 ड्राफ्ट होतात. म्हणजे जर पहिली फिल्म बघशील, पहिला ड्राफ्ट बघशील आणि 30वा ड्राफ्ट बघशील, तर 30 वेगळ्या फिल्म्स मी तुला दाखवू शकतो. ओके, आता ह्याच्यात ना खूप काय म्हणतात त्याला की डिस्प्यूट्स आहेत. खूप लोकांचं म्हणणं असतं की स्क्रिप्ट जशी लिहिली आहे तशीच फिल्म झाली पाहिजे. आय डोंट वॉन्ट टू बिलीव्ह इन दॅट. आय वॉन्ट टू बिलीव्ह इन अ प्रोसेस वेअर मला एव्हरीडे काहीतरी नवीन सुचतंय ना, मग हे पण करून बघू ना. मला हे सुचतंय, मग हे तर करून बघू ना. करून बघायला काय हरकत आहे. जे मी आत्ता 2 वर्षापूर्वी जी स्क्रिप्ट लिहिली होती, कदाचित 2 वर्षांनी हे रिअलाईज होऊ शकतं ना की अरे नाही, त्यावेळी मी चुकलो होतो ना, आता ही चूक कशी निस्तरूया. तर हे होऊच शकतं ना, आणि हे व्हायला पाहिजे असं मला वाटतं. बरोबर. तर ते मी एडिटमध्ये, मी बॅकग्राऊंडमध्ये, मी मिक्सिंगमध्ये, मी कलर करेक्शनमध्ये, मी सगळ्या प्रोसेसमध्ये मी खूप ॲक्टिव्हली ते करतो. म्हणजे मी 36 तास काम करतो, आणि मी केलं आहे. मी आता येणारे पैशाला पण केलं, आणि त्याच्यात नथिंग ग्रेट अबाउट इट. आय लव्ह माय वर्क. खूप पॅशनेटली काम करतो ते, आणि मी त्याच्यात त्या बारकाव्यात सकट काम करायचा प्रयत्न करतो. म्हणजे मी हक्काने सांगू शकतो की माझ्या फिल्मचं बॅकग्राऊंड जे आहे ना, मला नक्की माहिती असतं की इथे ह्या शॉटला ह्या डायलॉग नंतर व्हायलिन वाजतंय, इथे ह्या शॉट नंतर इथे रिदम वाजतोय, इथे पखवाज वाजतोय, आणि इथे ढोलकी वाजते. हे मला माहिती असतं. मला पाठ असतो अख्खा सिनेमा. ओके, मला माहिती असतं की ह्या कटनंतर हा छोटा कट आहे, मग त्याच्यानंतर हा कट आहे. हे मला माहिती असतं. मी इतक्या बारकाव्याने मी काम करतो, आणि माझ्यासारखे प्रत्येक मेकर बारकाव्यानेच काम करत असतील. बरोबर. मला असं वाटतं की ते रिस्पेक्ट तर केलं पाहिजे ना, ते अप्रिशिएट तर केलं पाहिजे की प्रत्येकजण चांगलं काहीतरी करायचं म्हणून प्रयत्न करतोय. बरोबर. आता त्याला नाही जमलं, तुम्हाला नाही आवडलं, इज अनदर थिंग. बरोबर. वी रिस्पेक्ट दॅट. रादर आय रिस्पेक्ट दॅट. मी कधीच आजपर्यंत कोणत्याही क्रिटिकला बोललो नाही की अरे तुला काय कळतंय, तुला कळतंय म्हणून तू बोललायस. ऑफकोर्स आय रिस्पेक्ट दॅट. पण मलाही काहीतरी कळतंय म्हणून मी सिनेमा बनवला ना, तर माझ्या पण हार्डवर्कचं, माझ्या मेहनतीचं, माझ्या कलेचं, माझ्या स्किलचं कुठेतरी अप्रिसिएशन झालं ना, तर मला बरं वाटेल. आणि हे अप्रिसिएशन मी फक्त प्रेक्षकांकडनं ऐकण्यासाठी तरसतो. मला बाकी कोणाचं अप्रिसिएशन नको. मला इंडस्ट्रीमधनं पण कोणाचं अप्रिसिएशन नको. राईट. म्हणजे मी प्रीमियर ठेवतो माझ्या फिल्मचा, माझ्या प्रत्येक फिल्मचा प्रीमियर बाय गॉड्स ग्रेस ग्रँड करायचा मी प्रयत्न करतो, कारण ती माझी हौस आहे. मला असं वाटतं की माझ्या फिल्मचा प्रीमियर झाला पाहिजे. म्हणजे पूर्वी तर मी असं होतो ना, आता तर डिजिटलचा जमाना आला, पूर्वी तर फिल्मचे रील्स व्हायचे ना, 1 रील झालं, 2 रील झालं, तर ज्यावेळी रीलिंग व्हायचं ना, तर रीलिंग नंतर सुद्धा मी पार्टी केली आहे बॉस. आज फिल्मचं रीलिंग झालं, आज फिल्मचं एडिट लॉक झालं. तू माझ्या कोणत्याही टेक्निशियनला विचार, मग दे लुक फॉर इट. माझं एडिटर, माझी एडिटर अप्पू म्हण, किंवा माझा कलरिस्ट म्हण, किंवा माझा साऊंड डिझायनर म्हण, किंवा एनीबडी फ्रॉम माय पोस्ट प्रोडक्शन डिपार्टमेंट और माय प्रोडक्शन डिपार्टमेंट. माझी रॅप पार्टी, मी ज्यावेळी प्रोड्युसर होतो, माझ्या फिल्मच्या रॅप पार्टीजची चर्चा व्हायची, आणि मी रॅप पार्टीज करायचो. मी दिमागात करायचो रॅप पार्टीज, कारण मला ती प्रोसेस आवडते. फिल्म मेकिंग ही म्हणजे हे मी कुठे वाचलं होतं, क्विंटन टॅरेंटिनो ज्यावेळी
ते शूट अजूनही करत असतील माझ्या मते. ते शूट केल्यानंतर ना ज्यावेळी 100 कॅन एक्सपोज व्हायचे त्यावेळी अख्ख्या सेटवर बिअर वाटायचे. आज 100 कॅन एक्सपोज झाले. मराठीमध्ये 100 कॅन एक्सपोज झाले तर दुखवटा असतो. अरे बापरे 100 कॅन. पण एक सेलिब्रेशन आहे ना यार. बरोबर. सो मला झाले सगळ्यांची. आय लाईक टू सेलिब्रेट माय फिल्म इन एव्हरी मॅनर. सो येस आय रिअली एन्जॉय दिस प्रोसेस. कारण माझा फॉलोअप क्वेश्चन तोच होता. कारण यश अपयश ते चालूच असतं आणि क्रिएटिव्ह प्रोसेसचं ते अप्स अँड डाऊन्स तर हमखास सगळीकडे दिसतो आपल्याला तो ग्राफ. पण हाऊ डू यू लिफ्ट युअर सेल्फ अप, की हे एवढं झाल्यानंतर पण तेवढ्याच दिमागात तेवढ्याच ऊर्जेने आणि एक्साइटमेंटने आपण कसे पुढे जातो हे मला अजून जाणून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये सुद्धा. खरं सांगू का, ऍक्च्युली दुसरं काही येत नाही मला. ओके. म्हणजे समजा असं असतं ना की माझ्या वडिलांची तेलाची रिग आहे, ऑइल रिग आहे आणि एक वर्षाला 350 करोडचा एक टर्नओव्हर आहे. तर कदाचित मी वेगळा रिॲक्ट झालो असतो की चल ना माझी ही फिल्म फ्लॉप झाली, आता थांबूया जरा, लेट्स टेक अ ब्रेक. असं काही नाही आहे रे आपल्याकडे. माझी ही फिल्म फ्लॉप झाली तर मी दुसरं काय करणार आहे. मला दुसरं काही येतच नाही. शिक्षण वगैरे आता झालं 40 वर्षापूर्वी ना. आता मला फिल्मच बनवायची आहे. तर येस, म्हणजे पुन्हा एकदा ती एनर्जी गॅदर करायला लागते. म्हणजे मी तमाशा लाईव्ह झाला ना, तमाशा लाईव्ह थिएटरमध्ये 12 वाजता रिलीज झाला आणि 12:02 किंवा 12:05 पडला असेल. कोणीच नाही आलं बघायला सिनेमा. त्याच्यानंतर मी 9 महिने डिप्रेशनमध्ये होतो. जेन्युअनली डिप्रेशनमध्ये होतो. मी घरातनं बाहेर पडायचो नाही, मी कोणाशी बोलायचो नाही. म्हणजे मला आठवतं इवन संतुष्टी तिचा दिवाळीची गिफ्ट द्यायला आली होती, येणार होती घरी. दादा मी कधी येऊ. तेव्हा मी तिला जेन्युअनली सांगितलं की प्लीज नको येऊ मला भेटायला. आय एम नॉट इन माय फ्रेम ऑफ माइंड. मी इतका गेलो होतो, कामातून गेलो होतो, मी कोणाशी बोलायचो नाही. सो येस, डिप्रेशन ही फेज येतेच. म्हणजे सेम तुला सांगतो लकीच्या वेळी झालं होतं की लकी कोणीच बघितलं नाही. लकी पडला इवन, पण लकी तर लकीनंतर ज्यावेळी खारी बिस्किट थोडासा चालला ना त्यावेळी आमच्या ऑफिसमध्ये सेलिब्रेशन होतं. संतुष्टीच रडली होती केक कापताना, इफ यू रिमेंबर. कारण आम्ही सगळ्यांनी तो दिवस बघितला होता ना जेव्हा कोणीच येत नाही थिएटरमध्ये. आणि दुखवटा, घरात दुखवटा, ऑफिसमध्ये दुखवटा. तर खूप वाईट फेज असते रे फिल्म मेकरच्या आयुष्यात, सिनेमा फ्लॉप होणे. आणि नोबडी डिझर्व्स, बिकॉज आम्ही जेन्युअनली काम करतो. आणि नॉट मी परसे, प्रत्येक फिल्म मेकर खूप मनापासून काम करतो, कारण त्याला काहीतरी प्रेक्षकांसमोर आणायचं आहे. आणि त्यासाठी ना तो इतके छोटे 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 बारकावे असतात. म्हणजे एक शॉट लाईटअप करायला कमीत कमी आम्ही 1.5 तास घेतो, 2 तास घेतो, 4 तास घेतो. तर सिनेमा पडण्यासाठी नाही घेत नाही यार. हा मिक्सिंगमध्ये ही डफली वरती आली पाहिजे आणि घुंगरू खाली राहिली पाहिजेत आणि ते ऐकू आले पाहिजेत पण नाही आले पाहिजेत. हे बारकाव्याने काम करण्यासाठी काम करतो आम्ही. तर ते ह्यासाठी नाही ना करत की अच्छा सिनेमा नाही आवडला काय फरक नाही पडत. सिनेमा आवडावा म्हणूनच करतो ना. नाही आवडत, येस चूक होऊ शकते आमच्याकडनं, राईट. पण आम्ही खूप मेहनतीनेच काम करतो आणि खूप जेन्युअनली काम करतो. वी गिव्ह अवर 300% फॉर एव्हरी फिल्म. सो येस, म्हणजे कमिंग बॅक टू हाऊ डू यू गॅदर युअर सेल्फ. सो मला दुसरं काही येत नाही, त्यामुळे आय हॅव टू गॅदर माय सेल्फ फॉर द नेक्स्ट प्रोजेक्ट. बरोबर. म्हणजे जरी तो 9 महिने काळ गेला तरी त्याच्यानंतर लिफ्टअप करायलाच पाहिजे. तमाशा लाईव्हच्या वेळी मला हे झालं होतं, जेन्युअनली झालं होतं. ये रे पैशाला मी फ्रँकली स्पीकिंग, ये रे पैसा रिलीज झाला आता 1 महिना झाला. सो दिस इज माय 3rd टाइम आय एम गोईंग आउट घरातनं. ओके. अदरवाईज मी बाहेर नाही पडलोय घरातनं. पण जेव्हा मला हा कॉल आला की पॉडकास्ट करूया, मी म्हटलं हां करूया, बिकॉज आय वॉन्टेड टू गेट आउट. की आता सिनेमा नाही चालला ना तर बसून काय करू यार. नाही चालला, नाही आवडला, आय हॅव टू ॲक्सेप्ट इट. बरोबर. मी कुठे प्रत्येकाला जाऊन सांगणार आहे की ऐका ना मला हे म्हणायचं होतं, मला ते म्हणायचं होतं. हे नाही करू शकत आणि आम्हाला तो अधिकार पण नाही आणि आपल्याकडे ते प्रिव्हिलेज पण नाही. बरोबर. कारण तुम्ही सिनेमा बनवताय,
तुम्ही दुसरा कोणता तरी आर्ट फॉर्म करत असाल तर कदाचित तुमच्याकडे ते प्रिव्हिलेज असेल. जसं मी म्हणतो की नाटकामध्ये तुमच्याकडे ते प्रिव्हिलेज आहे की 10 प्रयोग झाले नाटकाचे, तर त्याच्यानंतर तुम्हाला पण रिअलाईज होतं ना की अरे इथे नाटक ना जरा थांबतंय, अरे हा डायलॉग नको, किंवा हे टाळीचं वाक्य ह्याच्यात जरा अजून काहीतरी करूया, किंवा हा ट्रॅक वर्क होतोय. तुम्ही करू शकता कारण त्याला तुम्ही प्रयोग म्हणता. सिनेमाला तुम्ही प्रयोग नाही म्हणत ना. सिनेमा एकदा झाला रिलीजच्या आधीपर्यंत जे काय करायचं ना ते करा, आणि आम्ही ते सगळं करायचं, प्रत्येकजण सगळं करायचा प्रयत्न करतो. राईट. नाही, डेफिनेटली, कारण ती मेहनत तर आहेच ऑफकोर्स. कारण तेच जसं सुरुवातीला पण आपण म्हणालो की सगळेजण आपले 100% देऊनच ते काम करत असतात, आणि मग तो सेकंड असतो. दुसरं काय ना की मी बोलवतो ना तुम्हाला, मी माझ्या सिनेमाचे खेळ लावलेत ना. तुम्ही पैसे खर्च करून येतात, तुम्हाला अधिकार आहे बरं बोलायचा. तुम्हाला नाही आवडलं, तुम्ही पैसे खर्च केलेत, तुम्हाला अधिकार आहे बोलायचा, तुम्हाला शिवाय द्यायचा अधिकार आहे बॉस. कारण जेव्हा तुम्हाला सिनेमा आवडला त्यावेळी तुम्ही मला डोक्यावर घेतलंय, यु नो. सो यू हॅव एव्हरी राईट टू यु नो राईट ऑफ माय सिनेमा. नका बघू तुम्ही, तुम्ही बोला, तुम्ही स्टार्स द्या, तुम्ही रिव्ह्यूज द्या. वी रिस्पेक्ट दॅट. आय हॅव टू ॲक्सेप्ट इट अँड आय डू दॅट. राईट. कमाल. कारण दुनियादारी सारख्या पण आपल्या केस स्टडीज आहेत जिकडे हो. अरे दुनियादारीला मी बघितलं ना. मी प्रभात थिएटरला होतो त्यावेळी ती तिकीट विंडो अशी होती, आणि प्रभात इथून असे वरतून यायचे प्रेक्षक, असे यायचे आणि असे तिकीट विंडोमध्ये जायचे. हा शो बघून आले, इथे तिकीट विंडोमध्ये पुढच्या शोची तिकीटं काढायचे आणि परत आत जायचे. हे पण बघितलंच नाही यार. सो प्रेक्षकांना आवडला तर प्रेक्षक डोक्यावर घेतात सिनेमा, प्रेक्षकांना नाही आवडला तर ते नाही घेत. फक्त येस, म्हणजे चेकमेटसारखा सिनेमा आहे, जसं मला येरेरे पैशाच्या बाबतीत पण वाटतं की चेकमेटसारखा सिनेमा आहे ना, तो मला त्यावेळी मी खूप असा ह्या थॉट प्रोसेसने बनवला होता की बॉस ज्यावेळी सिनेमा दुसऱ्यांदा बघतील ना त्यावेळी त्यांना कळेल की हा लुक का आहे, तो लुक का आहे. सिनेमा पहिल्यांदाच कोणी बघितला नाही रे तर सिनेमा चाललाच नाही तो. आणि मग 4-5 वर्षानंतर ना मग मला मेसेजेस यायला लागले, मग मला फोन यायला लागले की काय सिनेमा बनवला आहे, काय कल्ट सिनेमा आहे. माझं असं होतं की आता काय फायदा, आता काय फायदा, म्हणजे तो सिनेमा, त्या सिनेमाबद्दल कौतुक करून. सेम गोज विथ तू ही रे त्यावेळी थिएटरमध्ये नाही चालला, पण त्याच्यानंतर मला किती लोकांनी आणि अनेक लोकांनी, म्हणजे आता लोक सांगतात म्हणजे काय एकाने सांगितलं म्हणून मी बोलत नाही, काही लोकांनी सांगितले की मोबाईलवर बायका सिनेमा बघताना रडताना बघितलं मी, आणि मग तुहिरेबद्दल, तुहिरेचा परफॉर्मन्सेस आणि तुहिरे. आता काय फायदा, सिनेमा रिलीज झाला ना, आता तो तुम्हाला सिनेमा आवडतोय 4-5 वर्षानंतर तर ठीक आहे, पण त्यावेळी जर तुम्हाला आवडलं असं तुम्ही थिएटरमध्ये गेला असतात तर कदाचित मला पण एक उभारी आली असती ना. बिकॉज ट्रस्ट मी, तुहिरेनंतर मी लव्ह स्टोरीज बनवली नाही, मला डेअरिंगच होत नाही लव्ह स्टोरी बनवायची. आत्ता जर तुहिरे बघितलं असतो तर तुहिरे लोक म्हणतात की या इट्स अ ब्युटिफुल लव्ह स्टोरी, पण माझ्यात डेअरिंग नाही ना आता. मी येरेरे पैसा खूप डेअरिंगने, येरेरे पैसा 3 खूप डेअरिंगने चेकमेट नंतर मी बनवलं होतं. बिकॉज चेकमेट नंतर मला खूप लोकांनी सांगितलं की अरे हा खूप पुढचा सिनेमा आहे, आणि आत्ता ऑडियन्स इज रेडी फॉर दिस काइंड ऑफ सिनेमा. दॅट इज द रिझन आय मेड येरेरे पैसा. ऑफकोर्स त्याचं पॅकेजिंग चुकलं की जे मी आता अनलाइज करतो की हा कॉमेडी सिनेमा आहे म्हणून आम्ही प्रोजेक्ट केला, पण इट वॉज मोर लाईक अ चेकमेट स्क्रीन प्ले त्याचा. आणि अजून कॉम्प्लेक्स होता जो मी इझी केला होता. ओके, स्क्रीन प्ले अजून पेपरवर खूप कॉम्प्लेक्स होता आणि तसा शूट पण झाला होता, पण मी तो पेपरवर इझी केला की चल नको. पण अजूनही त्याला तसा रिसीव्ह नाही झाला तो सिनेमा. चुकलं असेल माझं, यु नो. पण आता मला 4-5 वर्षानंतर प्लीज नका सांगू येरेरे पैसा 3चा स्क्रीन प्ले कमाल, ते प्लीज नका सांगू, बिकॉज इट गेट्स ऑन माय नर्व्स. कारण त्यावेळी मी बिकॉज यू डिड नॉट वॉच माय फिल्म, आय वॉज इन अ डिप्रेशन फॉर नेक्स्ट फ्यू डेज, नेक्स्ट फ्यू मंथ्स. बरोबर. त्यामुळे हे सायकलचा विचार करूनच आपल्याला सगळं करायला लागतं. आणि पुन्हा कारण आर्टिस्टचं काय आहे, कारण हे इन द एंड आर्टच आहे सगळं. हो, शेवटी परत आपल्याला उभारी घेऊन चांगला फ्रेश विचार किंवा फ्रेश काहीतरी आपल्यालाच मांडायचं आहे, आणि त्याला आपल्यालाच आतून स्वतःला पण एक्साईट करायला लागतं की अरे, आणि ते यायला लागतं, नाही तर मग परत त्या आर्टवर परत फरक पडतो त्याचा. हा ऑफकोर्स, पण दुसरं काही येत नाही ना मला. हो, मला दुसरं काही येत नाही. म्हणजे मी ठरवलं की आता एक काय सायकलचं दुकान टाकूया, तर मला येणार आहे का ते, किंवा एक हॉटेल टाकूया तर मला येणार आहे का ते. मला सिनेमाच बनवता येतो, तर मी सिनेमाच बनवू शकतो. पण सिनेमाचा विषय नसेल तर घरात
तू काय करतोस इन जनरल, जर का सिनेमा विषय बाजूला ठेवला तर? नाही, मी सिनेमाशिवाय काहीच नाही करत. काहीच नाही. मी जेन्युअनली काही नाही करत. मी जर घरात असेल तर मी सिनेमा बघत असतो, नाहीतर मी सिनेमाबद्दल वाचत असतो, नाहीतर मी सिनेमा लिहित असतो, नाहीतर मी सिनेमाबद्दल बोलतो. मला दुसरं खरंच काही येत नाही आणि जेन्युअनली काही येत नाही. आयदर मी क्रिकेट खेळतो, मी मॅचेस चालले असेल टीव्हीवर तर मॅचेस बघतो, नाहीतर मी सिनेमाबद्दल बोलतो, सिनेमा जगतो, सिनेमाच येतो मला, बाकी मला काही येत नाही. आय एम सच अ बोरिंग पर्सन नाही इन दॅट पर्स्पेक्टिव्ह. सिरियसली की अरे ही इज लाईफ यार, वो साला ये भी कर, असं मला काहीच येत नाही. मला सिनेमाशिवाय दुसरं काही येत नाही. मग सिनेमा बघतो किंवा त्याच्याबद्दल वाचतोस तर आता रिसेंटली काय असं एकदम बघितलं किंवा वाचलं आणि एकदम खूपच चांगला इम्पॅक्ट पडला विचारांवर असं? मी आत्ता मेस्ट्रो नावाचा सिनेमा बघितला. ओके. मी आता जसं मी मगाशी म्हटलं माझं यूट्यूब प्लॅटफॉर्मवर मी करतोय ते, बरोबर, यु नो. सो मला परत तेच की मला असं वाटतं की जे मला कळलंय ते मी लोकांपर्यंत पोचवायचा प्रयत्न करतोय. तर मेस्ट्रो नावाचा सिनेमा बघितला मी. 2022-23ची फिल्म आहे. खूप सुंदर फिल्म आहे आणि ती ऑटोबायोग्राफी आहे लिओनार्डो बर्नस्टेनची, जे म्युझिक कंडक्टर होते. तर त्याच्याबद्दल मी खूप 10-12 मिनिटाचा तो व्हिडिओ केला मी. त्याच्यानंतर मी फहाद फासिलचा सिनेमा बघितला मालिक सिनेमा ओके आहे, पण त्याचा जो पहिला शॉट आहे ना, इतका ब्रिलियंट शॉट आहे तो. वन शॉट आहे, जवळजवळ 11 मिनिटाचा शॉट आहे तो. बरोबर. तो 11 मिनिटाचा शॉट मी तो प्रॉपर अनालाइज केला शॉट, की हा कसा घेतला असेल, काय केलं असेल, त्याचाही मी व्हिडिओ बनवला. सो येस, मी कंटिन्युअस मी फिल्मच बघत असतो, मी फिल्मबद्दल बोलत असतो किंवा फिल्मचा विचार करत असतो. मला दुसरं काहीही येत नाही. क्रिकेट खेळतो मी किंवा मी फिल्म बघतो किंवा मी फिल्म बनवायचा प्रयत्न करतो. मग घरातला फेवरेट पार्ट कुठे टाइमपास करायचा किंवा बसायचा? हां, तो एक ते मला जरा माझी मुलगी जाम शिव्या घालते, कारण मी ॲक्च्युली जर फिल्म बघायला बसलो तर मी एका वेळी 2-2, 3-3 फिल्म पण बघतो ना. असं एकदा सुरू केलं आपण की मग आता ही फिल्म बघितली, मग ती फिल्म बघितली, मी ती. तर मी त्या ठिकाणी बसून असतो ना, तर त्याच ठिकाणी बसून असतो रे. तो सोफा आहे आमचा आणि मी तिथेच बसून असतो. सकाळी समजा 9ला सुरू केलं तर मी रात्री 9पर्यंत मी तिकडेच बसलेला असतो आणि मी दुसरीकडे कुठे बसूच शकत नाही. तर ॲक्च्युली मुलगी फार शिव्या घालते मला की अरे जरा इथून तिथे तर बस. कमीत कमी. त्यामुळे तो स्पॉट आहे. दॅट इज माय स्पॉट. येस. कमाल. आपण सुरुवात केलेली की कॅमेरापर्यंत पोहोचण्याचा मेन चॅलेंज काय होता अर्लियर सुरुवातीचं? हां, जसं मी म्हटलं ना, मला तर ॲक्टिंग करायची होती, पण झालं कसं ना, आता हे मी खूप इंटरव्ह्यूजमध्ये सांगितलंय, पण तरी मला एक चॅलेंज हवं आहे, कारण की मला कशात इंटरेस्ट आहे. सुरुवातीला आपल्याला कॅमेराकडे जायचंच नव्हतं, नंतर आपण कॅमेराकडे गेलो आणि मग कॅमेराच्या मागून बराच काळ आपण दुनिया बदलताना पाहिली. म्हणजे डेली सोप्सपासनं, फिल्म्सपासनं, मराठी, गुजराती, हिंदी सगळंच पाहिलं. तर ते मला त्याच्यातले इन्साइट्स होते, पण त्याच्या आधी मला तो कॅमेरापर्यंत पोहोचण्याचा चॅलेंज पाहिजे. मला कॅमेरामॅन बनायचं आहे. आता काय होतं ना, कॅमेरामॅन बनायचं म्हणून तुम्ही कॅमेरामॅन बनवू शकत नाही. राईट. ओके, मग काय करू शकतो मी? मग मला आधी तर इंडस्ट्रीत एंट्री पाहिजे. ओके, तर तेव्हाच मला ही लाईन मिळाली होती की देख, आपला बाप धर्मेंद्र नाही आहे. आता मी हे मध्ये मध्ये हिंदी बोलतो बिकॉज माझा जन्म सिंधी कॅम्पातला आहे, त्यामुळे मी बोलता बोलता माझं जरा गडबड होते. मी 2-3-4 लँग्वेजेसमध्ये बोलतो. प्लीज बेअर विथ मी. तर मला एंट्री पाहिजे होती. सो त्यावेळी ना, रंगायतांचाच एक आमचा खूप मोठा दादा होता, नंदू लबडे म्हणून, तो आता नाही आहे. सो नंदू दादा मला घेऊन गेला कुमार सोनींकडे. कुमार सोनी त्यावेळी सिनेमा करत होते आहुती नावाचा. मग मी त्यांना असिस्ट केलं 2 सिनेमा, आहुती आणि अनुराधामध्ये मी त्यांना असिस्ट केलं. तिथून मी कॅमेरामॅनच्या ओळखी काढायला लागलो, कारण मला ॲक्च्युली FTIला जायचं होतं, पण बिकॉज माय मदर शिक्षिका, माझा मुलगा इंजिनियर झाला पाहिजे, तर मी झालो इंजिनियर कसा बसा. पण तोपर्यंत वेळ गेली होती ना, ते FTI एवढं, आणि आप्पा रिटायर होत होते, तर काहीतरी काम करणं गरजेचं होतं. सो मी असिस्ट करायला लागलो आणि तिथून मी कॅमेरामॅन टू कॅमेरामॅन, मी रोज 3 ते 4 कॅमेरामॅनना जाऊन भेटायचो. कधी त्यांच्या घरी जायचो, आणि त्यावेळी ते मोबाईल वगैरे काही प्रकरण नव्हतं रे. एक तर लँडलाईन असायची, नाहीतर मग सेटवर जा. तर मी असं खूप वेळ, म्हणजे 7-7, 8-8 तास हा कॅमेरामॅन भेटेल म्हणून स्टुडिओच्या बाहेर थांबलो पण आहे मी. आणि मग जयवंत राऊत नावाचे कॅमेरामॅन होते, त्यांनी मला त्यांच्याकडे अप्रेंटिस ठेवला. ओके. सो अप्रेंटिसमध्ये त्यावेळी काय होतं ना, की ब्लॅक पेपर आणून दे, जिलेटिन पेपर आणून दे, एवढंच काम आहे. ओके. सो मी हे काम 3 वर्ष केलं आहे. ओके. म्हणजे तो जो प्रवास आहे ना,
की ते अप्रेंटिसपासून ते जेव्हा तुमच्या हातात मीटर येतं, लाईट मीटर, ओके, किंवा तुम्हाला कॅमेराच्या बाजूला उभं राहायला मिळतं, कारण त्यावेळी तो कॅमेरा तर असं होतं ना की एकदम प्रेशियस थिंग, की ह्याला टच पण नाही करायचं. ओके, कॅमेरामॅनशी बोलणं तर दूरची गोष्ट. तर तो जो प्रवास होता ना तो 3 वर्ष केला आहे मी. ओके, आणि मग त्यावेळी ना माझ्या हातात लाईट मीटर आलं, आणि ते पण कसं झालं की जयूदादा कॅमेरावर होते, आणि ज्याच्या हातात मीटर होतं त्याला काहीतरी ना वॉशरूमला जायचं होतं का काहीतरी असं होतं, तर तो माझ्या हातात मीटर देऊन गेला की मी पटकन आलो. आणि नरेश मांजरेकर त्याचं नाव. आणि त्यावेळी जयदादा म्हणाले, अरे उसका रीडिंग काय देख. तर मी मीटर घेऊन रीडिंग घेतलं, कारण तोपर्यंत ना आपल्या डोक्यात एवढ्या फॅन्टसीज असतात ना ह्या त्या वयामध्ये, की हे बाकी सगळे असिस्टंट कॅमेरामॅन जे रीडिंग घ्यायचे ते तोंडात सिगरेट ठेवून ते रीडिंग घ्यायचे, मग उसको हार्ड कर, थोडा सॉफ्ट कर. हा जो ॲटिट्यूड होता ना, मी पहिल्यांदा आयुष्यात रीडिंग घेतलं ना, आणि घाबरत मी रीडिंग सांगितलं जगदादांना, पण दॅट वॉज अ डे फॉर मी यार. आणि मग त्याच्यानंतर मी तुला सांगू, ते मीटर त्यावेळी 6,000 रुपयाला यायचं. ओके, माझ्याकडे तेवढे पैसे नव्हते. सो ठाण्यातले माझे मित्र होते, आहेत ते अजून, गुरुनाथ सप्रे म्हणून, ही वॉज अन इंडस्ट्रियलिस्ट. ते अजूनही इंडस्ट्रियलिस्ट आहेत, ते आता गुजरातला राहतात. सो त्यांच्याशी बोलता बोलता असं मी त्यांना म्हटलं की मीटर असं असं झालं. ते म्हटलं कितीला येतं मीटर? ते म्हटलं 6,000 रुपयाला येतं. मग तू का नाही घेत आहे? म्हटलं एवढे पैसे नाहीत माझ्याकडे, मी देतो तुला पैसे. त्यांनी मला 6,000 रुपये दिले आणि मी ते मीटर घेतलं. ते मीटर मी तुला सांगू, मी बीटीवरनं मीटर विकत घेतलं. ओके, आणि ते इथे लावून मी ट्रेनने प्रवास केला, कारण मीटर आहे. म्हणजे ॲक्च्युली माझ्या मते त्यावेळी ना सगळ्यांच्या आयुष्यात जे शिकून नाही आले FTI मधनं किंवा असे, त्यांच्या आयुष्यात हा क्षण प्रत्येक वेळी आलाच असेल. जसं कॅमेरा माझ्या हातात आला ना, तो पण असा ॲक्सिडेंटली झाला की ती स्पॉट बॉय नावाची फिल्म करत होतो, निलाप कौल कॅमेरामॅन होते, आणि त्यावेळी मी असोसिएट कॅमेरामॅन म्हणून काम करत होतो. प्रॉपर लाईटिंग करायचो, रीडिंग घ्यायचो, सगळं करायचो, पण ऑपरेट नव्हता केला कॅमेरा कधी. तर निलाप कौलने मला सांगितलं की तो शॉट घे. ओके, ट्रॉलीचा शॉट होता, आणि तो बबन खान असा येणार, राजकिरण बसले, आणि तो येणार आणि 2 शॉट असा हे करायचा आहे. तर मी बसलो, आणि पाशा जंग नावाची डिरेक्टर होती, आणि शी वॉज व्हेरी हायपर आणि तिला का चालेल ना की कोणतरी असिस्टंट कॅमेरामॅन ऑपरेट करतोय, निलाब आहे ना इकडे, तू का ना ऑपरेट करतेस. आणि निलाब वॉज सो ॲडमंट की नाही संजय करेगा. अँड थँकफुल टू निलाब की तो शॉट सुरू झाला, गर्र कॅमेरा वगैरे सुरू झाला, आणि तो कधी बब्बन खान येईना, कधी ट्रॉलीवाला जाईना, शॉट होईच ना रे. 5व्या टिकला तो ओके झाला शॉट. तोपर्यंत पाशा जंगने जंग पछाडलं होतं की निलाब तू क्यों नाही बैठ रहा, नाही संजय करेगा, आणि 5वा टेक ओके झाला, आणि फायनली एक ओके टेक झाला आयुष्यात माझ्या, आणि दॅट इज हाव आय स्टार्टेड ऑपरेटिंग द कॅमेरा. टेलिव्हिजन करत होतो, मग आभाळमाळ झाले वगैरे सगळं झालं, पण ना जेव्हा मुलगी झाली मला, त्याच्यानंतर ना आय स्टार्टेड थिंकिंग की कधीतरी मुलगी मोठी होईल आणि मला विचारेल की बाबा तू एवढा कॅमेरा करतो, तू आयुष्यात एकतरी फिल्म केलीस का. या भीतीने ना मला माझी झोप उडाली होती की यार एकतरी आयुष्यात फिल्म केली पाहिजे एकतरी. आणि फिल्म येतच नव्हती रे माझ्याकडे, असं प्रोजेक्टच येत नव्हतं. आणि वन फाईन डे असं एक छत्तीसगडी फिल्म आली होती माझ्याकडे, ती फिल्म मी केली. दॅट वॉज माय फर्स्ट फिल्म. पण ती फिल्म केली बस की चला आयुष्यात एकतरी फिल्म केली. आता बाय गॉड्स ग्रेस माझ्या 60च्या वर फिल्म झाल्या, पण त्यावेळी ती जी पहिली फिल्म होती ना ती फार महत्प्रयासाने बाबा आयुष्यात आली. येस, त्यामुळे सगळे फर्स्ट असतात ते खूप इम्पॉर्टंट, काही वेळा अनपेक्षितरित्या आयुष्यात येतात आणि तुमचा टर्न ठरवतात आयुष्याचा. हो, कॅमेरा डिपार्टमेंट आहे ना हे प्रचंड माझात असायचं. फक्त माज. ते आर्टिस्ट कोण आहे काय आहे उनको लेना देना नहीं था. डायरेक्टर क्या कर रहा है, प्रोड्यूसर क्या कर रहा है, उनको लेना देना. मैं मेरा काम करूंगा, मग माझं काम व्यवस्थित झालं पाहिजे, बस हाच ॲटिट्यूड असायचा ना. तर त्यामुळे मी फक्त हे बघायचो रे लोकांना
की साला काय ॲटिट्यूडमध्ये काम करतात यार. ते त्यांचं जे त्यांच्या सिगरेट आहे, मग रीडिंग, फिर मग त्या लाईट बॉला थोडा उपरले, थोडा हाईटले, साला काय मस्त बोलतात यार. हां, इसका ती स्लँग तर बाबा, इंडस्ट्रीची स्लँग तर ते इथं कमालच आहे ना. हां, इसका मुंडी काट, इसका छाती पकड. इसका छाती पकड हे किसको समजेगा. की तेवढाच त्या छातीपर्यंत डॉच कर लाईट, हे सांगायचं ना. तर छाती पकड, इसका मुंडी काट. अरे नॉर्मल माणसाला नाही कळणार नाही. पण आमच्या स्लँग्सच वेगळ्या होत्या, वेगळ्या आहेत रादर अजूनही. माझे स्लँग्स इंडस्ट्रीमध्ये एवढे पॉप्युलर आहेत ना ॲक्च्युली, क्रिएट केलेले आपले. हां, की म्हणजे ॲक्च्युली तू जर माझ्याबरोबर 2 दिवस काम केलंस ना, तर तिसऱ्या दिवशी तू माझ्यासारखं बोलायला लागशील. आणि सिरियसली प्रवीण दर्डे मला म्हणाला होता की संजय जाधव तू बिमारी आहे यार. चला, नॉर्मली मी मराठी बोलत असतो, तू समोर आला की मला काय होतं, मी हिंदी बोलायला लागतो आणि मी तुझ्यासारखं बोलायला लागतो. पण येस, माझी एक लँग्वेज आहे, पर्टिक्युलर लँग्वेज आहे. म्युझिकबद्दल काय मत आहे इन जनरलच? कारण जसं प्रत्येक प्रोसेसमध्ये ॲक्टिव्ह पार्टिसिपेशन आहे, मग संगीतबद्दल काय? म्हणजे माझ्या आईचे मामा म्हणजे माझे आजोबा, जे अजूनही आहेत आत्ता, ही इज ऑलमोस्ट 99 years old. वा. बट बाय गॉड्स ग्रेस ते अजून आहेत. तर ते सेवादलात होते संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या वेळी वगैरे. आणि त्यांना शाहीरच म्हणतात अजूनही, शाहीर पांडुरंग कदम. तर मी कधी गावी गेलो ना, आजोळी गेलो ना, दरवर्षीच जायचो ना, महिनाभर तिकडेच. तर त्यावेळी मी ते खूप ऐकलंय, त्यांची गाणी. सो तेव्हापासून मला तो फोकचा एक एलिमेंट आला असा. फोकचं कोणाला नसतं रे वेळ. फोक प्रत्येकालाच कनेक्ट करतं, कारण ते मातीतलं असतं गाणं. सो आताही कसं होतं ना, म्युझिक करताना, म्हणजे माझी प्रोसेस सांगतो मी गाणं करतो ना, त्यावेळी खूप सिटिंग्स करतो, सिच्युएशन डिस्कस करतो. पण त्याच्यानंतर ज्यावेळी म्युझिक बनवायची वेळ येते, तर त्यावेळी मी एक अटेम्प्ट करूया म्हणून, आमचे मित्र आहेत संदीप पाटील म्हणून, त्यांचा फोकवर खूप अभ्यास आहे, ते वसईचे आहेत. तर आम्ही त्यांना बोलवतो, मग आम्ही त्यांच्याबरोबर दिवसभर गप्पा मारतो. मग अशी गाणी डिस्कस होतात. आता अगदीच तुला ये रे पैशाचं उदाहरण द्यायचं झालं तर, अग पोरी दारावरी तुझ्याला नवरा ग बाई, दारावरी आला गण, बरोबर. हे गाणं तो असा मी फोक आहे ना, हे रंगोबती नारा 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 नारा. आता तो फोक तो ओपन आहे, त्याचा IP कोणाकडे नाही आहे. तर त्याच्यामुळे वर्षानुवर्ष चालत आलेला फोक आहे. सो माझी मॅक्सिमम गाणी आहेत ना, ही खूप फोक बेस्ड आहेत. कारण मला बेसिक, मी फोक म्युझिक ऐकत लहानाचा मोठा झालोय. तर कधी कधी अमितराजची खूप चिडचिड होते, कारण अमितराज इज व्हेरी क्या बोलते, ही इज अ स्पॉन्टेनियस. त्याला काहीतरी दैवी देणगी आहे, ती त्याला धून सुचते, त्याला असं पटकन नाही असं नको करूया. पण मॅक्सिमम गाणी ॲक्च्युली अमितराज बरोबर माझी फोकवरच आहेत. म्हणजे इवन ये रे पैसा, तेरा, इवन माझ्या दिलाचं, पण ये रे पैसा वनचं जे गाणं आहे, टायटल ट्रॅक आहे, गण धाव रे नारा नारा ना, त्याच्यावरच फोक. पण इवन मॅक्सिमम गाणी रे, म्हणजे तुला हे सांगू, खंडाळा घाट. तर खंडाळा घाट हा परत आसामी फोक आहे. तर आसामी फोकवरनं आम्ही, आता मला ते गाणं म्हणता येत नाही, ना 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 ना. ओके. तर तो जो फोक आहे, आता त्याचा टेम्पो खूप स्लो होता, पण त्या फोकवरनं आम्ही ते गाणं हे केलं, बनवलं. आणि अमित इज बेसिकली क्या बोलतो उसको, ही इज गिफ्टेड, यु नो. पंकजचा तसं नाही. पंकज टेक्निकली खूप करेक्ट आहे, थिअरिटिकली खूप करेक्ट आहे. तर त्यामुळे त्याला समजवताना अजून जास्त त्रास होतो.
भावना समज रे. कारण तो टेम्पोमध्ये अडकतो ना, पण दादा ह्याचा टेम्पो, मग इथून टेम्पो मी हा चेंज नाही करू शकत ना वगैरे, ते सगळं होतं. पण मग त्याला मग व्हिज्युअल रेफरन्स द्यावे लागतात. म्हणजे इव्हन अमितला पण खूप व्हिज्युअल रेफरन्स देऊन, व्हिज्युअल रेफरन्सिंग करून, की मला असं पाहिजे, मला असं पाहिजे, असं पाहिजे, असं पाहिजे. बाय गॉड्स ग्रेस एवढंच आहे की ही मुलं रिस्पेक्ट करतात. ते किती भांडतील माझ्याशी आणि काही करतील, पण एंड ऑफ द डे त्यांना माहिती आहे हे सगळं फिल्मसाठी होतं आहे. आणि दे रिस्पेक्ट, दे लव्ह मी, अँड दॅट इज द रिझन वी हॅव बीन वर्किंग टुगेदर फॉर सो लॉंग. बरोबर. मगाशी बोलताना मला हे एक सुचलं होतं की जसं थिएटर किंवा नाटकामध्ये काम करणारी माणसं म्हणतात की एकदा रंगभूमीवर गेलो की जो एक वेगळा माहोल असतो, तिथला लाईट्स, विंगा, परत तो सेट आला आणि समोरची लोक, आणि मग तो वास असतो एक साधारण नाट्यगृहाचा, पडद्याचा वास असतो. पावसाळा असेल तर जरा दमट हवामान असतं आतमध्ये. हे सगळं त्या माहोल त्याचा भाग आहे ते. तसंच मला विचारायचं होतं की जेव्हा एखादा चित्रपट बनत असतो तर तो माहोल पण क्रिएट होतोच एनिवे, शूटिंगच्या वेळी म्हणा किंवा माझ्या सेटवर आलास ना तर तुला जाणवेल की हा कोणता तरी उत्सव आहे, काहीतरी सेलिब्रेशन. माझ्या सेटवर गाणी चालू असतात, लाईट बॉय पण हातात लाईट पकडून नाचत असतो. मला असं वाटतं ना की म्युझिक ही एक अशी गोष्ट आहे जी आपल्या सगळ्यांना एका पेजवर आणते. सो माझ्याकडे रूल आहे एक, की जो सीन आपण शूट करतोय ना त्याचा जो मूड आहे, त्या मूडची गाणी सेटवर सतत वाजली पाहिजेत. स्पॉट बॉयपासून, लाईट बॉयपासून ते ॲक्टरपर्यंत सगळे त्या मूडमध्ये राहिले पाहिजेत. ओके. सो आमचे जे साऊंड रेकॉर्डिस्ट आहेत उमरभाई, सो उमरभाई लिटरली उद्या कोणते सीन्स आहेत, त्याचा काय मूड आहे, त्याप्रमाणे आज रात्री ते गाणी त्यांच्याकडे डाउनलोड करतात. मग सकाळपासून ते ती गाणी त्या सीनला ते वाजवत राहतात. त्यामुळे प्रत्येक जण त्या मूडमध्ये असतो. आणि मग तो एक माहोल क्रिएट करून देन आय स्टार्ट शूटिंग माय सीन. सो आता ही गेली कित्येक वर्ष आम्ही जमवलं आहे आणि ती एक भट्टी तयार झाली आहे. राईट. आपल्याला आर्ट फॉर्म जो आपल्याला समोर दिसतो तेवढाच आर्ट फॉर्म माहिती आहे ना. बॅकग्राऊंड म्युझिकमध्ये किंवा इव्हन म्युझिकमध्ये जे लाईव्ह रिदम असतं, आता तू रिदमिस्ट आहेस, तुला माहिती आहे, तर तो एक वेगळा आर्ट फॉर्म आहे ना रे. आणि त्याच्यात त्या क्लिकवर वाजवणं आणि वेगवेगळ्या लेयर्समध्ये वाजवणं, म्हणजे नुसतंच एक ढोल वाजतोय तर तो बॅकग्राऊंड म्युझिकला फक्त ढम 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 एवढाच वाजतो. मग त्याच्यानंतर वेगळ्या लेअरमध्ये अजून ढिंगटाक 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 एवढं वाजतं. आता हे कळणं आणि मग ते एक्झिक्यूट करणं ही एक वेगळी कला येणार आहे. हे फक्त टेक्निक नाही आहे, बरोबर, ही कला आहे. आणि इवन कलर करेक्शनमध्ये मला या सीनमध्ये कोणता कलर दिसतो, हा एक आर्ट फॉर्मच आहे ना रे. तर म्हणजे बरेच लोकांना तो माहिती नसेल कदाचित, किंवा ते अप्रिशिएट करत नाही, किंवा त्यांना अप्रिशिएट करण्याची गरज नाही, कारण फायनली जे दिसतं ते तेवढंच दिसतं त्यांना. पण येस, ह्या सगळ्या गोष्टी आर्ट फॉर्ममध्येच येतात असं मला वाटतं, कारण हे खूप क्रिएटिव्ह भाग आहे हा. खरं आहे. त्यामुळेच आता म्हणजे मी आणि प्राचीन तर हे सातत्याने आम्ही करतच असतो. आणि आमच्या मित्रमैत्रिणी जर का चित्रपट बघायला आले तर आम्ही त्यांनाही उभं ठेवतो की शेवटचा क्रेडिट लाईन जाईपर्यंत आम्ही थांबतोच. म्हणजे पर्सनली ओपिनियन्सने चित्रपट आवडला नाही आवडला डझंट मॅटर, जोपर्यंत शेवटचं नाव वर जात नाही त्याच्यातनं समोर स्क्रीनवर आम्ही थांबतो. कारण एवढ्या लोकांनी मेहनत केली. आपण 2 पॉपकॉर्न घेऊन बसलोय, ऑफकोर्स आपण पैसे देऊन तिकीट काढलं हा विषय आहेच, म्हणजे आपण निवडलं की इकडे जाऊया, आपला वेळ दिला, आपण ट्रॅव्हल करून आलो त्या थिएटरपर्यंत वगैरे, सगळं बरोबरच आहे. पण एवढे सगळे लोकांनी एफर्ट्स टाकलेत ना, बिलकुल, तर त्यांना आपण म्हणजे त्यांच्या ॲप्रिसिएशनसाठी आपण तिथे थांबलं पाहिजे हे आम्हाला वाटतं. आणि त्यामुळे आम्ही सगळ्या मित्रमैत्रिणींना पण सांगून ठेवलेलं असतं की आता थांबायचं किंवा तुम्ही व्हा पुढे, आम्ही येतो थोड्या वेळात. बिलकुल बिलकुल. कारण आय थिंक की तो रिस्पेक्ट दिला पाहिजे, कारण एवढी लोक सातत्याने काम करत असतात. आणि एखादे चित्रपट आवडला नाही आवडला, ह्यामागे त्या दादाने ज्याने लाइटिंग केलं होतं वरती चढून घोड्यावर, त्याने तर 100% मेहनत केलीच होती ना, 100%. तर त्याच्यासाठी तरी आपण सगळ्यांसाठी हे एक उदाहरण कशासाठी करतो. मी ये रे पैसा जर बघितलं असेल तू, तर मी ते शेवटी मी मुद्दामून समोर येतो आणि म्हणतो की सवयीने जाल पुढे, तसं नका करू, सगळ्यांची नावं वाचून जा. कारण तुम्ही नावं वाचावीत म्हणून तर घेतो ना आम्ही एवढी मेहनत. फक्त नावं वाचा आमची आणि मग जा पुढे, एवढीच माझी रिक्वेस्ट. खूप महत्वाचं आहे.
आत्ता पर्सनल लेवलवर वैयक्तिकरित्या, कारण आपण सारखे इव्हॅल्युएट आपल्याला करत असतो स्वतःला, असं मला वाटतं. आणि आपण काही ना काहीतरी आपल्यातच आपल्याला काय जाणवतं की इथे आपण काहीतरी बदल केला पाहिजे किंवा हे अजून शिकलं पाहिजे वगैरे, असं होत असावं सगळ्यांच्या बाबतीत, असं माझं असं मत आहे माझं. तर तसं जर विचार करायचा झाला तर आत्ता ह्या स्थितीला करंटली राईट नाव ऑन पर्सनल लेवल वैयक्तिकरित्या अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्याच्यावर तुला वाटतं की आपण काम केलं पाहिजे किंवा हे अजून मला शिकलं पाहिजे किंवा हे मला अजून एक्सप्लोअर केलं पाहिजे? आता शिकलं पाहिजे का वगैरे आता मला माहीत नाही की आत्ता ह्या घडीला रेलेव्हंट आहे का ते, पण ऑफकोर्स शिकलं तर पाहिजे ना. मला तर ऑलवेज शिकायला आवडतं आणि मला एक्सप्लोअरही करायला आवडतं. म्हणजे खरं सांगू का, आता मी थोडासा सेल्युलॉइड बॅकग्राऊंडमधून आलो ना. फिल्म ज्या मी शूट केल्यात त्या सगळ्या सेल्युलॉइडवर केल्यात. बरोबर. तर डिजिटल टेक्नॉलॉजी ना मला फार माहिती नाही. पूर्वी मला असं वाटायचं, म्हणजे मी सिनेमॅटोग्राफी नाही केली फॉर द सिम्पल रिझन की दुनियादारी शूट करायच्या आधी मी जी फिल्म केली होती दॅट फिल्म वॉज ऑन सेल्युलॉइड. सो मला असं झालं होतं की इथून डिजिटल मी नाही करणार का, ये मेरे बस की बात नाही आहे. कारण त्यावेळी आणि खूप हे होतं ना रे की फिल्म इज सॉलिड आणि डिजिटल इज प्लास्टिक अँड ब्ला ब्ला ब्ला. सो एक डोक्यात पण होतं सो मी त्यावेळी ते लक्षच नाही दिलं आणि दुनियादारी ब्लॉकबस्टर झाला आणि त्याच्यानंतर एव्हरीथिंग चेंज्ड फॉर मी सो लोकांनी मला सिनेमॅटोग्राफीसाठी बोलवणंच बंद केलं. सो म्हणजे मी सांगून दमलो की अरे मला सिनेमॅटोग्राफी करायची आहे. पण या सो दॅट इज अनदर थिंग. पण त्याच्यामुळे ना मला डिजिटल सिनेमॅटोग्राफी मला जेन्युअनली असं वाटतं की अच्छा इथे काहीतरी शिकण्यासारखं आहे, इथे काहीतरी शिकायला पाहिजे आणि हे विश्व वेगळं आहे. सो येस, आय एम लर्निंग, आय एम टेकिंग वन स्टेप ॲट अ टाइम. ओके. तर मग डिजिटल आणि हे शिकण्याकडे आत्ता हो. येस. आणि जेव्हा डिरेक्शन करायला चालू केलं तेव्हा मग हा सिनेमॅटोग्राफीची बॅकग्राऊंड आणि ते डिरेक्शन, कारण त्या डिरेक्शनला पण दिग्दर्शनाला एक स्टाईल असणार आहे, कारण की ते व्हिज्युअल पण इम्पॅक्ट, जसं आपण प्रत्येक गोष्टीत जसं गाण्याच्या वेळी पण आणि जनरल बोलताना सुद्धा शॉर्टच दिसतो. तर तेव्हा काय झालं मग इकडनं तो आला मग क्या बोलत तू 2 दिवस माझ्याबरोबर झाला, तू माझ्यासारखं बोलायला लागणार अशी प्राची आली तिकडनं. सी डिरेक्शन करताना ना सिनेमॅटोग्राफी बॅकग्राऊंडचा खूप उपयोग होतो. म्हणजे मी त्याच्यापेक्षा म्हणेन की मी असिस्टंट म्हणून खूप काम केल्यामुळे मला खूप फायदा झाला. म्हणजे मी आत्ताची जी जनरेशन बघतो ना की लोक असिस्ट करत नाहीत, लोक इंडिपेंडेंटली काम करायला लागतात. कारण मी सिनेमा बघितला आहे, मी ह्याला ओळखतो, कारण मी खूप बघितलं आहे. आय डोंट बिलीव्ह इन दॅट बिकॉज फील्ड वर्क, ग्राउंड वर्क इज व्हेरी इम्पॉर्टंट. तिथे जे तुम्ही धक्के खाता ना दॅट इज युअर इन्व्हेस्टमेंट. भले तुम्ही चांगल्या इन्स्टिट्यूटमध्ये शिकून या, तुम्ही कुठूनही शिकून या, दॅट इज इम्पॉर्टंट. एज्युकेशन इज इम्पॉर्टंट, बट ॲट द सेम टाईम दॅट ग्राउंड वर्क, दॅट एक्सपिरियन्स इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो मला सिनेमॅटोग्राफी बॅकग्राऊंडचा मला खूप फायदा होता. म्हणजे मी सी कंपनीचा एक शॉर्ट सांगतो तुला की तो गमतीदार सिक्वन्स आहे. ॲक्च्युली सिक्वन्स असा आहे सी कंपनीमध्ये की सी कंपनीने मिथुन जे डॉन आहेत त्यांना सांगितलं की आज तुमचा बार आम्ही बंद करणार. ओके. तर कमालिस्तानला सेट लागला होता बारच्या एक्सटिरियरचा आणि फक्त तो एक गॅलरी आणि त्या गॅलरीत मिथुनदा उभे आहेत. ओके. आणि अनुपम खेर साहेब, राजपाल यादव आणि तुषार कपूर हे 3 सी कंपनीचे एक 700 ज्युनियर आर्टिस्ट आणि एक अराउंड 50 टॅक्सीज. ओके. 2 बेस्ट बसेस, असा सगळा तामझाम. ओके. 1 कॅमेरा इज ऑन स्टेडी कॅम, 1 कॅमेरा इज ऑन जिमी जिम आणि 1 कॅमेरा इज विथ मी. आणि ह्याच्यात डायलॉग व्हर्जन आणि ह्याच्यात सगळंच हे शूट करायचं. ओके. आणि झालं काय ना की त्यावेळी सिच्युएशन अशी होती की देर वर लॉट ऑफ थिंग्स वर हॅपनिंग. तर हा सिक्वन्स ना 15 मिनिटात संपवायचा होता. ओके. विथ 3 कॅमेरा हा 15 मिनिटात संपवायचा होता. अगेन ती छातीची धडधड आणि फिल्मवर शूटिंग. पण बिकॉज ऑफ दिस फील्ड वर्क एक्सपिरियन्स ना आय कुड फिनिश दिस सिक्वेन्स इन 15 मिनिट्स. आणि
पण नथिंग ग्रेट अबाउट इट. म्हणजे जर मला 1.5 दिवस मिळाला तर मला आवडेलच की शूट करायला. पण बऱ्याच वेळा असं होतं की तुम्हाला 1.5 दिवस, तुम्हाला 15 मिनिटं मिळतात. बरं. देर आर लॉट ऑफ कॉन्सिक्वेन्सेस, देर आर लॉट ऑफ सिच्युएशन्स वेअर यू हॅव टू से की हां मला हे करायलाच लागेल. तुम्ही जर असं अडून राहिलात तर ॲटलिस्ट मराठीमध्ये तर नाही पॉसिबल, हिंदीमध्ये पण नाही पॉसिबल होत बऱ्याच वेळा. तर कारण हीच ती सिच्युएशन आहे ज्याच्यात तुम्हाला ते काढायचं आहे. सो या आय कुड फिनिश इट राईट. ओनली बिकॉज ऑफ माय एक्सपिरियन्स, माय फील्ड वर्क एक्सपिरियन्स. म्हणजे मी तुला सांगू, मी ज्यावेळी असिस्टंट होतो ना, मला अशोक पटवर्धन नावाचे एडिटर होते. मला त्यांनी एडिट स्टुडिओमधनं बाहेर काढलं. रणजित स्टुडिओमध्ये मी गॅलरीत रडलो आहे. कारण माझा असिस्टंट म्हणून माझा लेफ्ट राईटचा जम्प मला कळला नव्हता ॲक्सिसचा. तर त्या दिवसानंतर मी खूप असं डंके की चोट पे मैं बोल सकता हूँ की माझ्याकडनं जम्प होऊच शकत नाही. जर मी जम्प केला तर मला माहिती आहे की मी जम्प करतोय. सो टेक्निकली हां, कारण मी ज्या शिव्या खाल्ल्या आहेत. येस, दिस एक्सपिरियन्स रिअली मॅटर्स, दिस इज माय इन्व्हेस्टमेंट. आणि ह्या इन्व्हेस्टमेंटच्या बळावरच मला असं वाटतं की आय कॅन फेस एनी सिक्वेंस इन दिस इंडस्ट्री. आई कैन फेस एनी सीक्वेंस कि वो मैं कैसे कर सकता हूँ मुझे मालूम है, और मैं कॉन्फिडेंटली कर सकता हूँ ये सिक्वेंसेस. कारण सुरुवातीला जेव्हा एक्सप्लेन करत होतो आपण की ती जर्नी जेव्हा म्हटलं की एक 3 वर्ष तर असिस्टंट म्हणून हे आणते आणि इथे उभं राहा तिथे उभं राहा हे सगळंच करण्यात गेलं. आणि मग मी लगेच आत्ताची परिस्थिती आणि तेव्हाची परिस्थिती असं मी जस्ट कम्पेअर डोक्यात करत होतो की ते जे तपश्चर्या असं म्हणता येणार नाही, कारण डे टू डे आपण ते तेव्हा करत होतो, पण जो ब्रूईंग टाईम आहे ना तो जे होण्यापर्यंतचा, आणि ते जेव्हा एक गोष्ट होते त्याचं जे महत्त्व आहे, म्हणजे अगदी तो लाईट मीटर का होईना पण त्याचं जे महत्त्व आहे ते आणि तो काळ, ह्याच्यामुळे आय थिंक जो क्राफ्ट बनतो किंवा इन जनरल आपण जी प्रॅक्टिस होती ती फार वेगळी आहे. आणि ती मी लगेच कट्टू आत्ता मी माझंच स्वतःचाच विचार करत होतो की मी एवढा वेळ थांबलो होतो, म्हणजे वेगवेगळ्या गोष्टींसाठी व्यक्ती थांबतच असते, काही असेल त्याच्या संधी असेल काही असेल, पण क्राफ्टसाठी एवढा वेळ मला थांबायला लागलं होतं का? किंवा मला आठवतात का असं छोटेसे क्षण जिकडे मला एवढ्या मेहनतीनंतर मला ते मिळालं किंवा ते दिलं कोणीतरी? कारण तेच मला दिसतं डिफरन्स तेव्हाचा आणि आत्ताचा. नाही पण सी कसं आहे ना की ते बाय गॉड्स ग्रेस तुला मिळालं, किंवा माझं सिम्पल म्हणणं, मला ज्यावेळी हे असे लोक भेटतात ना, आता फॉर एक्झाम्पल मला असे बरेच मेसेजेस येतात, स्पेशली इन्स्टावर मेसेजेस येतात की सर मी खूप सिच्युएशनमध्ये आहे, माझा हा प्रॉब्लेम आहे, त्यामुळे मला आता ॲक्टिंग करणं गरजेचं आहे. मला कळत नाही म्हणजे सिच्युएशनमध्ये म्हणून की अभि तेरे खाने के वांदे म्हणून तुला ॲक्टिंग करायची? ॲक्टिंग इज अ प्रिविलेज फील्ड यार. खाने के वांदे आहे तर फिर अपने को आता सर्वायवलचा मुद्दा आहे ना आपला. ॲक्टिंग सर्वायवलसाठी नाहीच आहे. सर्वायवल तुम्ही येस पॅशनेटली भाई मी ताण भूक विसरून मी ॲक्टिंग करणार तर गोष्ट वेगळी आहे. मला पैसे कमवायचे आहेत म्हणून मला आता काहीतरी काम द्या, हा फार गैरसमज आहे या मुलांचा. किंवा आता अजूनही मी बघतो ना की एव्हरीवन वॉन्ट्स इन्स्टंट मिल भी जाएगा, पण ना ते लाईफ लॉंग नाही राहत रे. ती कला तुमच्याबरोबर लाईफ लॉंग नाही राहत, कारण तुम्ही ते इन्स्टंट मिळवलं आहे. काय होतं ना, आता मी तुला साधं माझं उदाहरण सांगतो, मी हे बऱ्याच ठिकाणी सांगतो स्पेशली इन्स्टिट्यूट्समध्ये, की माझ्याबरोबर एक सिक्वेन्स झाला होता. मला हे केव्हा कळलं ना, शिक्षणाचं महत्त्व आणि एक्सपिरियन्सचं महत्त्व, की मला पण इन्स्टंट हवं होतं त्यावेळी. ओके, तर ज्यावेळी मी असिस्टंट कॅमेरामॅन असताना मला एक असाइनमेंट मिळाली कॅमेरामॅनची. ओके, मला फार ऑपरेट करायचा हे नव्हता, एक्सपिरियन्स नव्हता कॅमेरा. तर झालं काय, त्या असाइनमेंटमध्ये असं होतं ना की ते UTVची असाइनमेंट होती ती, आणि ते इनफ्लाईटसाठी शूट करायचं होतं. तर शॉट असा होता की एक असा बॉल आहे काचेचा आणि त्याच्यात पाणी आहे आणि मासा आहे लाल रंगाचा, आणि तो शूट करायचा होता. सिम्पल शॉट. किती सिम्पल शॉट आहे, हा बॉल आहे, मासा आहे, पाणी आहे, आणि तो शूट करायचा आहे. सो मी ना 6 तास लाईटिंग करत होतो, 6 तास, आणि मला जमत नव्हतं, कारण मी इथून लाईट दिला ना की त्याचं रिफ्लेक्शन इथे पडायचं, तिथे पडायचं, तिथे पडायचं. ओके, मग तो इथून लाईट दिला, मग हा लाईट कापला की मग तो कटर पीस दिसायचा रिफ्लेक्शनमध्ये, मग तो लाईट जायचा, मग तिकडून लाईट, मला लाईटिंगच आलं नाही त्याचं. शेवटी मला डिरेक्टरने सांगितलं की सर अब जाओ, हमने दुसरा कॅमेरामॅन बुलाया. आणि दुसरा कॅमेरामॅन आला आणि त्याने शॉट घेतला. अँड आय रिअलाइज्ड
बिकॉज आय डिड नॉट हॅव माय थिअरिटिकल नॉलेज, डिड नॉट हॅव प्रॅक्टिकल नॉलेज, म्हणून मला हे नाही जमलं. देन आय स्टार्टेड रीडिंग अबाउट इट, देन आय स्टार्टेड वर्किंग टुवर्ड्स इट. बघ मी हे का म्हणतो, मी जसं आत्ता म्हटलं ना की मी डंके की चोट पे मी कोणता पण सिक्वेन्स करू शकतो. हा जो माझा हा ओव्हर कॉन्फिडन्स नाही आहे, हा माझा कॉन्फिडन्स आहे. कारण मी एवढी माती खाल्ली आहे, मी एवढे धक्के खाल्लेत आणि या लोकांच्या शिव्या खाऊन आणि हे सगळं करून मी इथपर्यंत आलो आहे हे म्हणायला की आता मी हे करू शकतो. आता समजा जर मला असा एखादा सिक्वेन्स आला जो अशक्यप्राय वाटतोय, तर मला माहिती आहे की ह्याचा अभ्यास करून मला जायला पाहिजे. म्हणजे मी 2.5 तासात हा सिक्वेन्स करतो हे का मी सेटवर गेल्यावर करत नाही. ह्याच्यासाठी माझं प्री प्रोडक्शन आहे. मला प्रोज अँड कॉन्स माहिती आहेत की मी इथे कॅमेरा ठेवला तर हे होईल, तिथे कॅमेरा ठेवला तर ते होईल. मग त्याच्यासाठी मी आधीपासून अभ्यास करतो. माझ्या टीमला सांगतो की हे करायचं आहे, हा शॉट असा घ्यायचा, हा शॉट असा घ्यायचा, त्याच्यानंतर हा शॉट घ्यायचा आहे. सो हे प्री प्रोडक्शन करताना माझ्याकडे प्रोज अँड कॉन्स माझ्याकडे माहिती आहेत. आणि दॅट इज बिकॉज दॅट इज हॅपनिंग बिकॉज ऑफ माय एक्सपिरियन्स, माय वर्क एक्सपिरियन्स, माय फील्ड वर्क एक्सपिरियन्स. आणि मग आम्ही प्री प्रोडक्शन करतो. मग काय 2.5 तासात सिक्वेन्स करायला सगळं इझियर आहे. राईट. पण त्याचा अभ्यास करणं खूप गरजेचं. बरोबर. होमवर्क त्याचा आणि म्हणजे अनुभव. असं नाही झालं की मी सिद्धू आला, मग तेजू आली, मग काय टॅक्सी झाल्या आणि आम्ही शूट केलं, असं नाही झालं. ते प्रॉपर प्री प्लॅनिंग आहे त्याचं, प्लॅनिंग करून आणि मग ते शूट करू शकलो ना आम्ही. जगास मस्त. विविध आपण एकदम झोन इकडे तिकडे आणि हे जे तेच आहे म्हणजे आपण जे सांगतानाचा हायलाइटेड मुद्दा पण तोच आहे की हे बऱ्याच गोष्टी होत असतात ज्या फायनल प्रोडक्टमध्ये येतच नाहीत, कारण ते यायलाच नको आहे, कारण ते बिहाइंड द सीनचा भाग येतो. पण एवढी मेहनत, एवढे लोक आणि ते सगळं होतं आणि सगळं जुळून येतं ते. पण माझ्या फिल्ममध्ये तू ऑलवेज बघशील ना, माझी फिल्म ज्यावेळी संपते त्यावेळी मी कधीच असं लिहित नाही की फिल्म बाय संजय जाधव. आय ऑलवेज राईट फिल्म बाय टीम दुनियादारी और फिल्म टीम ये रे रे पैसा 3. आय नेवर मेन्शन माय नेम बिकॉज आय बिलीव्ह की ही फिल्म सगळ्यांनी बनवली, ही फिल्म कोणा एका माणसाने नाही बनवलेली. सो आय ऑलवेज राईट दिस. मला कधीच माझं नाव द्यायला आवडत नाही, कारण जसं सगळ्यांचं नाव आहे तसंच माझं नाव आलं पाहिजे. डिरेक्टरचं नाव तर वेगळं आलं पाहिजे असं. आय डोंट बिलीव्ह इन दिस. आणि ते दिसतंय पण मला इन जनरल आपल्या गप्पांमधनं आणि द वे यू अप्रोच जो असतो आपला एकंदर, तो पण आवडला. आणि मला एक जनरल जे एक माहोल तयार करणं आणि माहोलात राहणं आणि काम करणं आणि ते जुळून आणणं आणि सगळ्यांना त्याच्यात घेऊन जाणं हे खूपच मला हायलाइटेड दिसतंय पूर्ण आपल्या गप्पांमध्ये. तर ते कमालच आहे. हा खरा वायफळ गप्पांचा भाग आहे, पण तो वायफळ कलाकृतीकडे पण फारच गेला, कारण आम्ही तिकडे एक एक ब्रेकडाऊन करून गप्पा मारतो आणि आपण आत्ताच किती गोष्टींचं ब्रेकडाऊन केलं ना. डोंबिवली फास्ट बद्दलच्या सीन बद्दल बोललो, 3:30 झालं, जोगवा झालं, तर तीही एक वेगळीच त्याच्यात मजा आहे. आपण अद्भुत दरवाजा नावाचं एक छोटीशी सेगमेंट करतो, ती म्हणजे तिकडे एक आपण सिच्युएशन तयार करू आणि मग त्याच्यात इमॅजिन करून काय वाटतंय ते वगैरे मांडायचंय. असं फार हे नाही आहे. तिकडे जाण्याआधी आज आमच्याकडे वायफळवर येऊन कसं वाटलं? मस्त वाटलं मला. एक तर सगळ्यात महत्त्वाचं मला ते तुझं कॉफीचं मशीन खूप आवडलंय. म्हणजे मला कॉफी जेवढी आवडली ना तेवढं ते कॉफीचं ते मशीन जाम आवडलं मला ती आयडियाच जाम आवडली. आणि ते काय ना जसं मी तुला विचारतो आयला हे काय मला हे जाम आवडतं. आय लाईक टू फ्लॉन्ट की आता जेव्हा तू माझ्याकडे येणार तर तेव्हा मी तुला जर इम्प्रेस नाही करू शकलो तर मजा नाही ना. दॅट इज हाव आय एम. सो मला ती कॉफी जाम आवडली. आणि सेकंडली तुम्ही मस्त आहात दोघंही, खूप छान, खरंच छान आहात. आणि तू तुझं घर मस्त ठेवलंयस आणि तुझा स्टुडिओ पण मला खूप आवडलं. मला सगळं असं पॉझिटिव्ह आहे, खूप छान आहे. गॉड ब्लेस यू. असेच राहा यार. मस्त. थँक्यू. प्राची मागून थँक्यू म्हणते सिरियसली, कॅमेरा मागून. आणि ती कॅमेरा पर्सन आहे, त्यामुळे मला ते वी कुड कनेक्ट इझिली. हे आले तेव्हा त्यांच्याच जास्त ते गोष्टी चालू होत्या, मीटर लाईट वगैरे काय म्हटलं. अरे झोनच वेगळा आहे. मस्त. चला, अद्भुत दरवाजा. आता एक सिच्युएशन आपण तयार करूया. स्टुडिओ एक पत्र्याचा दरवाजा असा मोठा, तू चालत आलायस, दरवाजा उघडलायस तू, हा अद्भुत दरवाजा आहे. दरवाजा उघडून जेव्हा आपण आतमध्ये गेलो आहे तेव्हा अचानक तू साधारणपणे 90s जे आहेत त्या काळच्या फिल्म मेकिंग प्रोसेसमध्येच जाऊन आपण पोचलो. आता त्या काळचं काहीतरी चित्रपट तिकडे बनतोय आणि त्याच्या मागचं ते त्यावेळची टेक्नॉलॉजी आहे, त्या काळचा माहोल आहे, त्या काळचे टेक्नॉलॉजिकल लिमिटेशन्स आहेत, ते नव्हतं आधी, असं सगळं आहे. आणि आपण डायरेक्ट त्या काळामध्ये घुसलेलो आहोत. आता मला काय अपेक्षित आहे
तुझ्याकडनं की तू आम्हाला घेऊन चले आतनं या स्टुडिओतनं काय चाललंय ते. आणि ह्याच्यात एक ॲडिशनल लेअर म्हणजे तू आमच्यासमोर फ्रेम मांडू शकतोस की आता तुम्हाला असं दिसतंय, मग आपण तिकडनं इकडे वळलो, आता हे दिसतंय, असं काहीतरी करून आम्हाला तिथे आत्ता तुला काय वाटतंय असेल त्या स्टुडिओत ते आम्हाला जाणून घ्यायचंय. त्याला तू स्टोरी टेलिंगची साथ देऊ शकतोस, बॅकग्राऊंड स्कोअर पण तिथे आम्हाला सांगू शकतोस, इथे असा आवाज येतो आणि तुम्हाला हे दिसतंय, पण आपल्याला प्रोसेस बघायची तिथली. असं आहे आता. नाईस. सो फर्स्ट सिक्वेन्स आपला सुरू होतो ना, पाऊस पडतोय. ओके. आणि वाईड शॉट आहे, फिल्मिस्तान स्टुडिओ. ओके. थोडासा असा मोडकळीला आलेला स्टुडिओ आणि फिल्मिस्तान से लिखा हुआ, फिल्मिस्तान स्टुडिओ. हां. आणि त्याच्यावर ना एक ट्यूबलाईट आहे, फ्लिकर करते. त्याच्यात आपल्याला ना फिल्मिस्तान स्टुडिओ असं दिसतं. आणि कॅमेरा स्टार्ट्स कमिंग बॅक. ओके. आणि कॅमेरा हळूहळू मागे येतो, कॅमेरा खाली येतो. आता आपल्याला ना अख्खा फिल्मिस्तान स्टुडिओचा गेट दिसतं. ओके. वंग करून एक गाडी फोरग्राऊंडने जाते आणि गाडी जाते, कॅमेरा गाडी बरोबर जातो. आपण कट करतो, गाडीचा दरवाजा ओपन होतो, ठक, आणि फुटस्टेप्स येतात. पाऊस पडतोय. ओके. आणि फुटस्टेप्स एक अशा हाय हिल सँडल्स, असं कोणीतरी मिनी वगैरे घातलं असेल, आपल्याला चेहरा दिसत नाही त्या मुलीचा. दॅट गर्ल इज वॉकिंग. ओके. छप 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 शी इज वॉकिंग. हां. आणि हळूहळू हळूहळू ना तिचा स्पीड वाढतो आणि तसं तसं ना कॅमेरा तिच्याबरोबर फॉलो करायला लागतो. आणि कट टू शी स्टँडिंग. आपल्याला अजूनही तिचा फेस दिसत नाही. ओके. ओके. आणि शी फुटस्टेप्स थांबल्या. ओके. कट टू हम पीछे जाते उसके, आपल्याला दिसतं एक शूटिंग फ्लोअर आहे. ओके. बंद आहे तो, बाहेर एक सिक्युरिटी गार्ड उभा आहे आणि ती मुलगी तिकडे उभी आहे. ओके. ती भिजली आहे कंप्लीट. आणि शी सेज क्या मैं अंदर जा सकती हूँ. सिक्युरिटी गार्ड पूछता कि वॉट एवर नाम क्या आपका. आणि शी सेज उर्मिला. करके कैमरा उसके फेस पे जाता है. सुंदर मुलगी आहे, उर्मिला मातोंडकर, 90s मधली. वाह. ओके. आपल्याला दिसतं ती भिजली आहे कंप्लीट आणि ती खूप सुंदर दिसते. सिक्युरिटी गार्ड तिच्याकडे बघत राहतो. सिक्युरिटी गार्ड एक सिगरेट लाइट करतो. ओके. अभी उसकी नज़र ना बहुत गंदी है. उर्मिला जरा अनकम्फर्टेबल होते. उर्मिला तिकडे उभी राहते. आता पाऊस पडतोय, सिक्युरिटी गार्ड तिच्याकडे बघतोय, ती ऑकवर्ड उभी आहे तशीच. ओके. आणि कट टू सिक्युरिटी गार्डची नजर जरा हलते आणि उर्मिला पटकन दरवाजा ओपन करून आत जाते. ओके. आत गेल्यावर ना पहिलं तर तिला काहीच कळत नाही, कारण फक्त शाफ्ट्स दिसतात. ओके. हा शाफ्ट लाईटचा, हा शाफ्ट लाईटचा, हा शाफ्ट लाईटचा. आणि कुठून तरी ना टुंग 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 असा एक साऊंड येतोय तिला, बाकी काहीच कळत नाही. आणि मग ती हळूहळूहळू चालायला लागते, तिच्याबरोबर कॅमेरा जायला लागतो. ओके. मग मधूनच कोणतरी ना एक रप करून कटर स्टँड घेऊन जातो. मध्येच कुठेतरी कोई तो गाली देता है किसी को तो आणि एक शूटिंगचा माहोल कळतो आपल्याला. ओके. आणि उर्मिला तिकडे जाऊन उभी राहते. शी इज लुकिंग देअर. तिकडे जॅकी श्रॉफ आहे. ओके. जॅकी श्रॉफ हाथ में सिगरेट, जगू दादा, मेकअप वेकअप चल रहा है उसका. और वहाँ पे त्यावेळची एक मोठी हिरोईन आहे. ओके. आणि शी स्टँडिंग देअर. अँड हिअर सडनली कुठून तरी कोरिओग्राफरचा आवाज येतो, रेडी टेक करेंगे, फुल लाईट्स. आणि झप करून लाईट्स ऑन होतात आणि अख्खा सेट लिटअप होतो. ओके. आणि आपल्याला दिसतो एकदम झगमगाट आहे सेटवर. आणि त्यांची रिहर्सल चालू होती, टिंग 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 टिंग. आणि साऊंड सुरू होतं, हाय रामा ये क्या हुआ. ओके. आणि दे स्टार्ट परफॉर्मिंग. अँड हियर उर्मिलाच्या मागून वापस कैमरा उर्मिला के ऊपर जाता है, राउंड ट्रॉली करके हम उर्मिला के फेस के ऊपर चार्ज करते हैं. एंड कट टू हमको दिखता है उर्मिला इज डांसिंग देयर विद जैकी. तुम ऐसे मुझे सताने लगे. ओके. एक शॉट होता है आणि आवाज येतो, करेक्ट, अरे क्या कमाल शॉट दिया. हमको दिखता है कि हीरोइन और जैकी ने अच्छा शॉट दिया. और उर्मिला वाज जस्ट स्टैंडिंग देयर एंड शी इज इमेजिनिंग कि वन डे आई विल डू दिस शॉट. एंड
ठीक आहे. क्या बात आहे. काय झोन आहे, कमाल. पोचलोच तिथे. ओके ना. हो मस्त ये मस्त. बरोबर आहे, मजा आली ना. तुला मजा आली पाहिजे, त्यांना मजा आली पाहिजे. क्रेझी क्रेझी क्रेझी. कारण तेच स्टोरी टेलिंग पण त्याच्यात पण एक हे होतं, काय म्हणतात, क्लायमॅक्स होता त्याला, की आता काय होणार, आता काय होणार. 2-3 ठिकाणी असा क्लिफ हँगर होता, कोण आहे त्या वगैरे, असं जगात असंच अद्भुत दरवाजातनं आम्ही असंच सिच्युएशन क्रिएट करतो आणि मग प्रत्येक जण त्यावेळी जे सुचत असतं त्यानुसार काहीतरी वेगवेगळं समोर येतं लोकांपुढे. तर आज आपण विविध ठिकाणी फिरून आलेलो. कॅमेरा मागे, लेजिट कॅमेरा मागे काय होतं ते आपण पाहिलेलं आहे, डोक्यामध्ये काय चालतं ते पाहिलेलं आहे, आणि ऑफकोर्स जर्नी पाहिलेली आहे. कलाकार म्हणून आपण किती प्रयत्न कसे चालू असतात, प्रोसेस कशी असते, किती लोक त्याला असतात, मनस्थिती आपली कशी असते बनवताना, ते प्रदर्शित झाल्यावर, हे सगळ्याबद्दल विविध गोष्टी बोललेलो होतो. आणि ज्या काय म्हणतात हिरिहिरीने तू प्रोजेक्ट्स करतोस आणि पुढे जात असतोस, आणि आत्ता आपण पहिल्यांदाच भेटलो आहे तसं तर आज, पण ते जे एक मला दिसून येतं ना, की ह्या माणसात काय एनर्जी आहे एकदम, की आपण पण लाईटअप होतो समोरच्याची एनर्जी बघून. तसं मला झालं, प्राचीलाही झालंच असेल. तर ते खूप कमाल आहे, कारण त्याच्याच जोरावर आय थिंक आपण बऱ्याचशा गोष्टी साध्य करतो. कारण इन दी एंड ऑफ द डे आपणच स्वतःला सांगत असतो ते. आणि ऑफकोर्स हे मित्रमैत्रिणी खूप महत्त्वाचेच असतात, पण ते खूप प्रकर्षाने जाणवलं. आणि एक वेगळ्या प्रकारची ओळख एक सुरुवातीला, कारण भेटलेलं नसतं, तर एक इम्प्रेशन असतं आपल्या डोक्यामध्ये, आणि मग भेटल्यानंतर ते बदलतं. तसं जबरदस्त मला आज व्यक्तिमत्व पाहायला मिळालेलं आहे तुझं. आणि तू आमच्याकडे वेळात वेळ काढून आलास आणि हे सगळं मांडलं. आय वॉज एक्सायटेड. मला तर, मी तुझा हे बघितला होता तो, आय वॉज एक्सायटेड. आय होप जी एक्साइटमेंट सुरुवातीला होती ते आता झाल्यानंतर पण तेवढंच. आय रियली एन्जॉयड. तर एवढं बोलून आपण बाकी ते पूर्ण करूया, पण त्याच्या आधी एक शब्द देऊया लोकांना, म्हणजे जे लोक शेवटपर्यंत बघतायत तो शब्द ते कमेंटमध्ये टाकतात, म्हणजे आपल्याला कळतं आणि शेवटपर्यंत बघितलाय. तर रँडम कोणताही शब्द तुझ्या लिंगोमधला दिलास तरी चालेल, स्लँगमधला, जो टाकू शकतील, टाईप करू शकतील. नाही रे, मी जाम शिया गातो. मग नको. नाही, पण त्यातला तर हलका फुलका काही शब्द चालेल, म्हणजे टाकतील ते कॉमेंटमध्ये. हल्ली आमच्या साईटवर नवीन चालू झालंय हे. ॲक्च्युली हे खारी बिस्किटपासून चालू झालं आहे, पण आता ते खूप वाढलं आहे, की म्हणजे सुयोग ना यार, ये बडा टॅलेंटेड लडका आहे यार. ओके, मग अख्खं युनिट म्हणतं हां जी हां, अख्खं युनिट म्हणतं, स्पॉट बॉय, लाईट बॉय पासून सगळे म्हणतात. म्हणजे जो 100-300 लोक ना, मी फक्त एवढंच म्हणतो, यार ये बडा टॅलेंटेड लडका आहे यार, हां जी हां. मग हां जी हां असं, कारण मला टॅलेंटेड म्हणालेत ना. येस, सुयोग बडा टॅलेंटेड लडका आहे. हा जी हा आता कमेंटमध्ये टाका, तुम्ही सोपं करून टाकलेलं आहे. हा जी हा कमेंटमध्ये टाका, म्हणजे आम्हाला कळेल तुम्ही शेवटपर्यंत बघितलेला आहे. दादाच्या प्रोफाईलचा आणि जे युट्यूबवर नवीन आपण आता प्रकल्प चालू केलेला आहे त्याची लिंक मी खालती टाकून ठेवतो, म्हणजे कोणाला बघायचं असेल तर ते बघू शकतील. तर माझा उद्देश सिम्पल आहे, की जसं आपण म्हटलं ना, की लोक मेहनत करतात, सिनेमा बनवताना जी मेहनत करतात ना, ती बऱ्याच वेळा लोकांच्या म्हणजे ऑफकोर्स त्यांचं कामही नाही की त्यांना हे कळलं पाहिजे, अप्रिशिएट केलं पाहिजे, पण जर त्यांना कळलं तर ते अप्रिशिएट करतील. बरोबर, यु नो. सो आधीचे काही चित्रपट, जुने चित्रपट, नवीन चित्रपट, मी सगळ्यांचा पर्टिक्युलर सिक्वेन्स, पर्टिक्युलर शॉट, काय थॉट होता, काय मेहनत केली असेल, असं मी जरा एक यूट्यूबवर रँडम सुरू केलं मी. हो, तर त्याची लिंक टाकू खाली, म्हणजे आपल्याला सगळ्यांनाच बघता येईल. आणि एवढं बोलून पुन्हा एकदा वेळात वेळ काढून तू आलास आमच्याकडे आज, त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद. थँक्यू. आणि थँक्स फॉर हॅव्हिंग मी.